हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. बरं, या अड्ड्याला तुम्ही खूप प्रेम देताय, त्यासाठी थँक्यू सो मच. म्हणजे आमचा हा प्रयत्न यशस्वी होतो याची खात्री आम्हाला पटले. बरं, या अड्ड्यावर येणारी पुढची अभिनेत्री आहे तुमच्या सगळ्यांचीच लाडकी सुरभी भावे. आणि तिने प्रचंड स्ट्रगल करून ती आज इथपर्यंत पोहोचले. तो स्ट्रगल आणि तिची पुढची काही स्वप्न असतील ती आज या अड्ड्यावर आपल्याला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात मज्जाचा अड्डा. हाय, कशी आहेस? मस्त दिसते. तून पुढे कुठल्याही मुलीशी बोलताना 10 वेळा विचार करशील. आणि रक्षण भिक्षण करायला कोणाची गरज नाहीये. जर का मुलींनी ठरवलं तर मुली स्वतःचं रक्षण करूच शकतात. मला त्यावेळेला रिअलाइज झालं की मला पण बाबा हवाय आत्ता ह्या क्षणाला, की ज्याला मी आत्ता कडकडून मिठी मारेन. मी प्रचंड लकी आहे की मला इंडस्ट्रीमध्ये खूप कमाल माणसं करिअरच्या सुरुवातीलाच भेटली. 10वीतली 15 वर्षांची मुलीला अचानक 40शीची झाल्याचा फील आला. कारण जो माणूस सगळ्यात जवळचा, की ज्याला मला आयुष्यात आलेलं पहिलं लव्ह लेटर हे मी माझ्या बाबांच्या शेजारी बसून वाचलं होतं. की मी आउट टाइम दिलाय, तो पाळला गेला नाही, पण माझ्याच जोडीने पुरुष सहकलाकाराचा मग चिडचिड टू द नेक्स्ट लेवल. बरं सुरभी, खूप स्वागत आहे मज्जाच्या अड्ड्यावर. थँक्यू. आणि ही आमची सगळी टीम आहे, पण आम्ही फार लहान आहोत. तर काय म्हणू आम्ही तुला? ताई सुरभी असं काही तुला निकनेम आहे का? सुरू म्हणतात. सुरू? ओके, नको, आम्ही सुरभीच म्हणतो. नवरा सुरू म्हणतो. तुम्हाला जे आवडेल ते. बरं, तू फार सुंदर दिसते आज. मी तुला मगाशीच बोलले. थँक्यू. 2 वर्ष झाले आफ्टर प्रेग्नन्सी. आता किती काय म्हणतात की जेव्हा बाळ जन्माला येतं त्यानंतर आईसाठी फार स्ट्रगल असतो तो सगळा. आता बॉडी किती साथ देते? आता बऱ्यापैकी, कारण आता 2 वर्ष अजून व्हायचे. पुढच्या महिन्यात होणार तिला 2 वर्ष. पण ती 3 महिन्यांची झाल्यावर मी लगेच काम सुरू केलं. त्याच्यामुळे रोल मिळाला तो मोठ्या मुलीच्या आईचा मिळाला. पण माझं असं होतं की पब्लिक मेमरी इज टू शॉर्ट. आत्ता नाही दिसले तर अजून जर मी वर्षाचा गॅप घेतला तर परत 0 पासून सुरुवात करायला लागेल. त्याच्यापेक्षा आणि कामात म्हणजे उद्या मला कोणी विचारलं की मुलगी महत्वाची आहे की काम, तर एखादी आई असेल ती म्हणेल की नाही नाही मुलगी, काम कसं. माझं तसं नाहीये. मला मुलगी जितकी महत्वाची आहे तितकंच कामावरती माझी प्रचंड निष्ठा आणि प्रेम आहे. कारण एक अशी वेळ होती की मला मरेपर्यंत एकदा कॅमेरा फेस करायचा होता. मग साप चाय एवढं जरी वाक्य असेल तरी मला ते करायचं होतं. आणि मी पण आत्ता तू जशी मला प्रश्न विचारतेस तशी मी पण पत्रकार होते आधी. आणि आत्ताचं एबीपी माझं त्यावेळेला स्टार माझं होतं. सो त्यावेळेला मी एंटरटेनमेंट बीटलाच होते. सो सगळ्यांना की तुमच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, असं तसं. मी म्हणतो ना की नाही यार, हे आपल्याला पण विचारायला पाहिजे कोणीतरी. सो तेव्हापासूनचं जे स्वप्न होतं ते आत्ता पूर्ण होतंय. आणि आता असं आहे की फक्त गोल चेंज झालाय. की इतके दिवस कसं होतं की आपण नवरा बायको आहोत तर आपण छान काहीतरी करूया. आता जिच्यासाठी करायचंय काम तर ते रिझन मिळालंय. सो काम करणं कमाल वाटतंय. आणि बरेच लोकांचं असं, मला एक सिनियर ऍक्ट्रेस असं म्हणाले होते की अगो भाई 3 महिन्यांच्या बाळाला ठेवून कसं काय तू काम करतेस वगैरे वगैरे. मी म्हटलं की का नाही, म्हणजे जर का मी एखादी 9 to 5 जॉब करत असते तरी 3 महिन्यांच्यावर मला कोणी लिव्ह दिली पण नसती ना. सो माझं असं होतं की नाही, हे माझं पॅशन आहे. आणि जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना पॅशन हे प्रोफेशन असतं. अँड आय एम वन ऑफ देम. सो प्रचंड ग्रॅटिट्यूडनी मी ह्याच्यात काम करते. आणि बॉडी म्हणशील तर तेव्हा जशी गुबगुबीत होते, मला बरेच जण म्हणतात की मी मध्यंतरी खूप बारीक झाले होते. तर मला म्हणाले असलं काही नाही व्हायचं, आपण छान गुबगुबीत राहायचं वगैरे. मग मी परत खायला सुरुवात केली. म्हणजे वर्कआउट वगैरे चालू आहे अजून, पण माइंड फ्रेश आहे त्याच्यामुळे बॉडी जशी तशी चालून जाते असं आहे सध्या. खूप मस्त. पण आता जेव्हा आत्ताच बोलताना एक वाक्य तू असं बोललीस, मला मोठ्या बहिणीची भूमिका ऑफर्स आहे. आईची तर
सुंदर आहेस तू, म्हणजे असंही नाही की एका हिरोईनला लाजवेल इतकी सुंदर, अगं. डोळे फार छान आहेत, गोरी आहेस, म्हणजे जो गोरेपणाचा एक मुद्दा असतो इंडस्ट्रीमध्ये, तुला सगळे गुण आहेत, छान अभिनेत्री आहेत. पण असं वाटतं की आता मी कुठेही मेन लीड करू शकते, म्हणजे कधी विचारणा झाली किंवा नाहीच झाली? जेव्हा विचारणा झाली होती त्यावेळेला मला शिक्षण महत्वाचं वाटलं. मी 12वीत असताना मला विचारलं होतं, त्यावेळेचं अल्फा मराठी म्हणजे आता झी मराठी जे आहे ते, त्यावेळेला असं झालं की हे करायचंय, पण माझे वडील मी 10वीत असताना एक्सपायर झाले, देवाघरी केले. सो माझ्यावर काही जबाबदाऱ्या होत्या. माझं असं झालं की हे इतकं अनसर्टन फील्ड आहे की आपण समजा आत्तापासूनच सुरुवात केली आणि एक सिरियल झाल्यानंतर मला नाही कोणी विचारलं परत की 6 महिने 8 महिने वर्ष किती जाईल माहिती नाही, देन व्हॉट. 12वीच्या जोरावर मला कोणीही जॉब देणार नव्हतं. सो त्यावेळेला मी नाही म्हटलं की नाही आत्ता नाही, मी थोडं शिक्षणावरती आत्ता फोकस करते, नेव्हर नो ग्रॅज्युएशनच्या जोरावर मी काहीतरी फॅमिलीच्या सर्वायवलसाठी काहीतरी करू शकते. पण त्यावेळेला विचारलं होतं. आणि खरं सांगू का, मुळात बेसिक ऍक्टिंगचं किड आहे. उद्या मला आजीचा जरी रोल कोणी विचारलं, मोठ्या मुलीच्या आजीचा रोल करशील का, मी म्हणेन हो करेन की. त्याच्यात मला माझं शेड दाखवायला मिळणार आहेत, माझं स्किल दाखवायला मिळणार आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी नंतरचा पहिला माझा शो होता भाग्य दिले तू मला, ज्याच्यात मी जान्हवी किल्लेकरच्या आईचा रोल करते. तर पहिल्या दिवशी मी सेटवर भेटल्यानंतर असं झालं, तिचं झालं, तू माझ्या आईचा रोल करणार आहेस, तू माझ्या आईचा. आणि सगळ्यांचं हा घाऱ्या आहेत ना दोघी, म्हणून ह्याच्यासाठी कास्टिंग झालं वगैरे वगैरे. पण त्यावेळेला माझं शरीर हे कुठल्याही आता काही सिरियलमध्ये असा ट्रेंड आहे की 40च्या बायका, मिड लाईफ क्रायसिस किंवा ह्याच्या, तर मला तर कोणी लीड हे करू शकतं. पण मला कधीच असं वाटलं नाही की लीड मिळालं तर का नाही आवडणार, अगदीच आवडेल. पण काम असतं. म्हणजे आता तुला एक छोटी स्टोरी करायला मिळाली आणि उद्या जाऊन एक बंपर ब्रेकिंग मिळालं, तरी तुला छोट्या स्टोरीवर तितकंच प्रेम असतं ना तुझं, की ते करण्यासाठी तुला तितकीच मेहनत करावी लागते. सो मला असं वाटतं की अभिनयावर माझं प्रेम आहे आणि हे करत करतच मला शेवटचा श्वास घ्यायचा आहे. सो रोल कुठलाही असो मला चोपायचा आहे. मग भले एक वाक्य असो किंवा एक अख्खा पॅराग्राफ असो, माझ्या हातात काही मला नेमून दिलेलं काम मी चोखपणे करणार, ज्याचे मला पैसे मिळणार आहेत. सो काही असो, आई असो. आता ह्या इंटरव्ह्यू नंतर नेव्हर नो कोणीतरी माझं लीड म्हणून विचार करते, पण बघूया. पण काम असतं. सो मला असं कधी फार, माझ्या नवऱ्याला असं व्हायचं कधीतरी की बघ ना सगळ्या लीड मध्ये येतं आणि तो मला असं खूप एनकरेज करायचा, म्हणजे थोडं वर्कआउट कर, की थोडीशी स्लिम हो, तुला पण छान ऑफर मिळतील असं तसं. मग मी त्याला 2-3 आता नाव नाही घेणार, पण ज्या लीड करून नंतर कुठेच दिसत अशा झाल्या. मी म्हटलं बघ, मला विचारतात की ना कॅरेक्टर रोल करणाऱ्यांना जास्त डिमांड असते की अरे हा ही निगेटिव्ह रोल चांगला करते, पण एकदा लीड झालेलं एक चॅनल म्हणतं नाही त्या चॅनल हिला लीड मध्ये दिलाय ना प्लॅटफॉर्म, तो आता आम्ही तिला नाही देणार. मग ती बिचारी स्ट्रगल करत असते आणि नंतर काही दिवसांनी तीच कॅरेक्टर रोल मध्ये दिसायला लागते. मग मी म्हटलं की हे सर्कल पेक्षा, म्हणजे त्यांच्या मते डिग्रेडेशन होण्यापेक्षा आत्ताच कॅरेक्टर रोल करते, उद्या जर का लीड मिळालं तर माझं प्रमोशन झालं असं समजेल मी. पण त्याच्यासाठी मग ते त्याला पटलं की जेव्हा कंटिन्यू कामाचे कॉल यायला सुरुवात झाली तेव्हा त्याला पटलं की हा यू आर राईट. म्हटलं जसं तुझ्याकडे इंटर्न असतात, इंटर्न नंतर मॅनेजर होतोच की कधी ना कधीतरी. मॅनेजर इंटर्न झाला तर नाही चालत ना कधी, किंवा मॅनेजरने ऑफिस चेंज केलं आणि त्याला सांगितलं नाही तू आता इथून इथे इंटर्न करायचं, तर मग प्रॉब्लेम आहे. इंटर्न मॅनेजर झालं तर क्या बात आहे, म्हणजे बढिया. सो मी त्याला त्याच्या प्रोफेशननुसार एक्झाम्पल दिलं अँड देन ही वॉज लाईक सॅटिस्फाईड की हा ठीक आहे. आणि म्हटलं काम असतं, हेच म्हणणं आहे पहिल्यापासून. पण ताई, आईची आणि अभिनेत्रीची दोन्ही भूमिका एकत्र साकारणं किती अवघड असतं आणि बाळ झाल्यानंतर इंडस्ट्रीत काम करणं किती अवघड असतं? अवघड म्हणजे इट डिपेंड्स, कारण जसं संसार दोघांचा असतो तसं बाळ दोघांचं आहे. लकीली मला माझा नवरा भयंकर, नवराच काय म्हणजे सासरची माणसं खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत की एक उत्तम गोड ऍडिशन आपल्या फॅमिलीत झाले. दॅट डझंट मीन की बाईने सगळं काम सोडून दुपटी बदलावी, हगेली मुतेली त्याची काढावीत, एवढंच नसतं ना. ते बाळ, आता माझ्या नवऱ्याने त्याचं ऑफिस असतं दिल्लीला, पण त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलंय जेणेकरून कारण मी वर्क फ्रॉम होम करूच शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलंय आणि गेले 2 वर्ष माझ्या बाळाला तो उत्तमपणे, तो एकटा, म्हणजे मी घरी असते तेव्हा ऑब्व्हियसली मी घरात सगळ्या गोष्टी करते, पण आज तो आहे, त्याचा सपोर्ट आहे म्हणून मी, पण हे भाग्य सगळ्यांना नाही मिळत. सो तुझा प्रश्न जो आहे तो कदाचित काही लोकांनी, मी 5-5 वर्ष कॅमेरापेक्षा म्हणजे कॅमेराहून लांब राहिलेल्या मी बघितल्यात आणि दॅट थॉट वॉज स्केअरिंग मी इव्हन मोर. जेव्हा मी प्रेग्नंट होते, माझं असं प्रेग्नन्सीची न्यूज ज्या वेळेला कळली त्यावेळेला माझ्या हातात 2 सिरियल, एक वेबसिरीज जी रानबाजार नावाची वेबसिरीज होते, त्यावेळेला मी खूप कमाल कॅरेक्टर करणार होते, अग्रीमेंट साईन झालं होतं, सगळं झालं होतं.
आणि 2 सिरियल करत होते. मला कळेल की प्रेग्नन्सीचा मी आनंद मानू का तर हे प्रोजेक्ट माझ्या हातून जाणार आहे ह्याचं मी म्हणजे वाईट वाटून घेऊ. त्यात आम्ही चाललो होतो काश्मीरला अॅनिव्हर्सरीला. बरं कधी नव्हे तो सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि जेव्हा न्यूज कळली मी डॉक्टरला म्हटलं ऐका ना मी काश्मीरला जाऊन येते मग घरी आउट करते माझे डॉक्टर, कारण माझं आधी एक मिसकॅरेज झालं होतं. सो शी वॉज लाईक की हा जर ही रिस्क तुझी तू घे, मला फॉर्म भरून दे की मी माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी जाते. म्हटलं नाही हे थोडं डेंजर आहे, म्हणजे उद्या समजा 19-20 काही झालं तर नकोच उगाच. त्याच्यामुळे त्याही वेळेला असं झालं की नाही ठीक आहे आत्ता काय प्रायोरिटी आहे आपली बाळ. आणि मग मला अभिजित पानसेंना जेव्हा मी सांगितलं की सर असं असं आहे सो म्हणून मी फार काही म्हणजे नाही करू शकणार, पण माझं अजून पोट दिसत नाहीये तर तोपर्यंत पण पटकन करून घे. म्हणजे अरे कोण आहेस काय आहेस तू, पोट दिसत नाही काय सांगतेस तू, हा विचार कर बाळ पोटात आहे तोपर्यंत एवढ्या संधी आहेत तुझ्याकडे, जर जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा एक नवीन काहीतरी छान घेऊन येईल, सो एन्जॉय कर ही फेज असं वगैरे त्याने मला खूप समजावून सांगितलं. आणि मग माझा दृष्टिकोनच कम्प्लिटली बदलला. जर मी एखाद्या भूमिकेला खूप वेळ देऊ शकते ते तर माझ्या हात वाढणारा जीव आहे त्याच्यासाठी मी वेळ दिलाच पाहिजे. आणि मग मी खूप छान छान स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन बऱ्याच छान छान गोष्टी करायला लागले जे आता माझ्या बाळाच्या रूपाने मला त्याचे रिझल्ट दिसतात. पण काही लोकांना हे भाग्य नाही मिळत आणि भाग्य दिले तू मला मध्ये तर म्हणजे तो नाव पण बघा ना कसं मिळालं माझ्या डिलिव्हरी नंतरचं भाग्य दिले. मग मी त्याच्यावर पण एक पोस्ट टाकली होती की माझ्या बाळानी की तिने भाग्य दिले तू मला, असं मी तिला आणि माझ्या नवऱ्यालाही म्हणू शकते. पण अगेन कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, घरच्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे ह्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगेन की फक्त चूल मूल करणाऱ्या मुली असं आजकाल शक्यतो होऊ नये. पण काही लोकांचं असतं ना की नाही बाळ झालं म्हणजे, आणि आईला आपण इतकं ग्लोरिफाय केलंय ना, आई महानच आहे. एखाद्या जीवाला जन्माला घालणं हे अत्यंतिक महानतेचं कार्य आहे, याच्यात कुठेही मी डिनाय करत नाहीये. पण रिस्पॉन्सिबिलिटी जर दोघांची असेल तर त्याच्यात नवऱ्याने थोडंसं कॉन्ट्रीब्युशन केलं तर बाई कुठे जाऊ शकते. हे पण त्या फॅमिलीने म्हणा किंवा, आणि ह्यात सासू सासऱ्यांचा पण सपोर्ट तितकाच महत्वाचा आहे. नवरा ठीक म्हणेल मी बाळाला सांभाळतो, काही काही बायका माझ्या मुलाला सांगितलं दुपटी बदलायला वगैरे, हा अप्रोच बाकी काही ठिकाणी असू शकतो जो माझ्या घरी अजिबात नाहीये. की आत्ता पण ह्या घडीला मी 2 सिरियल आणि 1 नाटक करते. नाटकांच्या दौऱ्यावरती मी 3-3, 4-4 दिवस जाते. त्रास मलाही होतो, पण आता असं आहे ना की जे काही करायचं ते तिच्यासाठी करायचंय, तिचं भविष्य घडवायला करायचंय. आणि माझा नवरा म्हणाला तसं की यू शुड नॉट चेंज विथ युअर पॅशन जस्ट बिकॉज एक छान एडिशन झाले, तुला जे करायचंय ते कर, मी आहे. आता उद्या जेव्हा त्याला दिल्लीला बोलवतील तेव्हा माझं काय होणार आहे मला माहिती नाहीये, पण तोपर्यंत थोडी उडून घेते जरा. सुरभी तू आता बोलता बोलता बोललीस की मिसकॅरेजला तू सामोरे गेलेस, तर तो संपूर्ण प्रसंग तुझ्यासाठी कसा होता? आणि तुझ्या एका मुलाखतीत आम्ही असं वाचलंय की कामादरम्यान हा संपूर्ण प्रसंग घडला, तर तुझ्यासाठी हे कसं होतं? पहिलं जे घडलं ते मी गोठ नावाची सिरियल करत होते. म्हणजे आता सानवीच्या आधी एक झालं आणि सानवीच्या नंतर एक झालं, जे की काम करत असताना झालं. तर पहिल्या वेळेला मला भयंकर हेवी डायबिटीज निघाला, म्हणजे जो की अजूनही आता आय एम अ डायबेटिक पेशंट. तर त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं यू शुड नॉट गो अहेड विथ दिस प्रेग्नन्सी, कारण 400 शुगर जी डिटेक्ट झाली ती 400 वगैरे झाले होते. पण त्यावेळेला इतकं इमोशनल मोमेंट असतो ना की अरे पहिल्यांदा गुड न्यूज कळली आपल्याला आणि असं कसं. पण बाळाला हार्टबीटच आले नाही. आणि माझी स्वामी समर्थांवरती प्रचंड श्रद्धा आहे आणि मी लिटरली त्या स्वामी आबा म्हणते, म्हणजे जेव्हा मी त्यांच्याशी बोलते त्यावेळेला. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं निसर्ग सिग्नल देत असतो, तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. काहीतरी अशी एक घटना घडेल की बाळ इज नॉट वेल, म्हणजे समजा एखादा मेंटली चॅलेंज बाळ तुला जन्माला घालण्यात हौस आहे का या शब्दात त्याने विचारलं. मी म्हटलं की आत्ता इमोशनल होऊन काहीच, कारण त्या जीवाचा काहीच दोष नाहीये ना. समजा उद्या मी जन्माला जरी घातला तरी फरफट सगळ्यात जास्त त्या जीवाची होणार आहे. मी स्वामींसमोर गेले आणि म्हटलं की स्वामी आबा जो काही डॉक्टर सिग्नल म्हणतात तो मला समजण्याची बुद्धी द्या फक्त. 10व्या मिनिटाला मला ब्लिडिंग सुरू झालं आणि दॅट वॉज द सिग्नल की आय शुड नॉट गो अहेड विथ दिस प्रेग्नन्सी. सो मग ते सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर एक 3 वर्ष मला भयंकर भीती वाटत होती. ते घडल्यानंतर 3 वर्षांनी सानवीचा जन्म झालाय. पण ती एक जी भीती असते ना की अरे मी आता डायबेटिक आहे, आता जर परत तेच केस झाली तर परत, बरं त्यावेळेला मी स्वतः इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे हे मला त्यावेळेला कळलं. कारण माझी आई आणि माझा नवरा दे वर लाईक लिटल शॅटर्ड की अरे बापरे हे कसं झालं, पहिल्यांदाच अशी न्यूज कळली आणि असं. पण मी त्यांना समजावून सांगितलं की
जे डॉक्टरांनी सांगितलं की असा जीव जन्माला घालण्यापेक्षा लेट्स वेट फॉर सम टाइम. आणि मग सान्वीचं जेव्हा न्यूज कळली त्यावेळेला मी रोज न्यूज कळल्यापासून म्हणजे 4 आठवड्यांनी जी सुरुवात झाली, सान्वी 4 महिन्यांची होईपर्यंत मी रोज 4 इंजेक्शन घेत होते, रोज. आणि त्याच्यानंतर असं झालं की पण त्यावेळेला एक असतं ना की नाही बाळ महत्वाचं आहे बाबा, काही झालं तरी बाळ. माझ्या डॉक्टरला पहिला प्रश्न होता, बाळ डायबेटिक आहे? ते म्हणाले नाही, गुड न्यूज इज बाळ नाही डायबेटिक. आणि दॅट वॉज लाईक द मोमेंट की एक आयुष्यातला सर्वोच्च आनंद काय असतो, आपल्याला बाळाला हातात घेतल्यानंतर तो असतोच असतो. पण त्याहीपेक्षा मला जास्त वाटलं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं नो शी इज नॉट डायबेटिक, त्यावेळेला मला प्रचंड आनंद झाला. आणि त्याच्यानंतर आत्ता जुलैची गोष्ट आहे, मला भयंकर ना असं अनइझी फील व्हायला लागलं. बरं, पहिल्या एक प्रेग्नन्सीचा अनुभव असल्यामुळे हलका एक आपल्याला सुरुवातीला कळतं की कुछ तो गडबड है दया टाईप्स. तर मी नाटकाचा प्रयोग करत होते त्यावेळेला, सागरा प्राण तळमळला नावाचं नाटक करते मी. तर तिथे असताना मला असं अनइझी व्हायला लागलं आणि ऑन स्टेज असताना मला ब्लिडिंग सुरू झालं. बरं, मला एंट्री एक्झिटला वेळच नव्हता त्यावेळेला, तर मी म्हटलं की देवा लाज राख फक्त त्या साडीमधून, कारण त्याचे कलर्स पण इतके फिकट आहेत की काही झालं तर ते दिसणार. सो मी आतमध्ये आले आणि मला कळेच ना की मी काय करू, कारण विदिन अ मिनिट माझी लगेच री एंट्री आहे. मी परत ती एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर मी माझे सहकलाकार ज्या फिमेल को आर्टिस्ट आहेत त्यांनाही सांगितलं, म्हटलं असं असं झालंय, काय करू, मला कळत नाही की हे नॉर्मल पिरियड्स आहेत का काय, कारण माझे पिरियड डिले झालेत. लकीली आमचा पुण्याच्या आसपास प्रयोग होता. मग मी डॉक्टरांकडे गेले, मी माझ्या डॉक्टरला कन्सल्ट केलं, तर ती म्हणाली की आधी नॉर्मल टेस्ट कर आणि असं तसं, तर इट वॉज पॉझिटिव्ह. आणि मग कट्टू तिथून आल्यानंतर मला 36 गुणीचं शूट होतं. तिथे 2 तास असताना मी परत डॉक्टरकडे गेले आणि बघितलं, सोनोग्राफी केली, तर आय वॉज प्रेग्नेंट दॅट टाइम. सगळे 4 इंजेक्शन, सान्वी, सगळ्या गोष्टी परत डोळ्यासमोर आल्या आणि आय वॉज प्रिटी मच क्लिअर की मला आता दुसरं बाळ नकोय. आणि हे अगेन स्वामी, काही झालं की ते असतात सगळ्याच गोष्टींसाठी. मी म्हटलं हे काय आहे, म्हणजे मग मी स्वतःला म्हटलं त्यांना काय विचारतेस तू, काय ते तुला म्हणतील हे काय. सो आणि त्याच्यानंतर इट वॉज अ क्वाईट आमच्या दोघांचा डिसिजन होता की वी शुड नॉट गो अहेड विथ दिस. पण आम्ही काही म्हणायच्या निसर्गानेच पुन्हा ऑन स्टेज असताना परत, कारण लागोपाठ प्रयोग होते, म्हणजे प्रयोग शूट असंच चाललं होतं. तर त्यावेळेला ते मिसकॅरेज झालं. त्यातही ट्विस्ट असा की 70% पोटात राहिले, 30%च वॉशआउट झालं. मग परत 3 तासांचा एक ब्रेक घेतला, कारण नेक्स्ट डे नागपूर दौरा होता. मग जे 3 तास होते त्याच्यात परत डॉक्टरकडे गेले, ते ऑपरेट करून काढून टाकलं आणि लगेच मी रात्री नागपूरला जायला बसले होते. त्यावेळेला मला कळलं की भावे तू खरंच पॅशनेट आहेस. नाही तर एखादी असते तर म्हणाली असते की नाही गो नाही, मला शक्यच नाहीये ग करणं. आणि माझ्या फील्डमध्ये मी अनेक लोक बघितले, नुसतं इथे असं करतो माय गॉड ते असं करणारे खूप लोक बघितले. पण इतकं, आणि मला माझ्या सहकलाकारांचं पण त्यावेळेला खूप कौतुक वाटलं, एस्पेशली मेल माझे जे सहकलाकार आहेत, मेल को आर्टिस्ट आहेत, त्यांनी मला खूप जास्त धीर दिला. ते म्हणाले की अगं हे खूप टफ आहे. मी सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की असं असं आहे. सो परत जर का मला काही व्हायला लागलं तर हे कारण आहे आणि म्हणून मला काही ना काहीतरी जर झालं तर होणार आहे, त्यात शुगर पण आहे. सो त्यावेळेला त्याने मला खूप जास्त समजून घेतलं. सो म्हणजे त्यावेळेला नंतर लगेच तो इंटरव्ह्यू साठी फोन आला होता. सो मी त्यांना जो किस्सा हवा होता तो मग हा सांगितला. आणि त्यावेळेला माझ्या बाकी सगळ्या नातेवाईकांना कळलं की ओके आय वॉज प्रेग्नेंट सेकंड टाइम. असं सुरभी, तुझ्या या संपूर्ण बोलण्यावरून तू किती ब्रेव्ह आहेस किंवा तू किती चांगल्या पद्धतीने गोष्टी हँडल केल्यास हे सगळं दिसून आलं. आपण मगापासून बोलतोय की आई पण, तुझं बेबी आणि हे सगळं सांभाळत तू काम केलंस. पण कुठेतरी कधी तुला अशी खंत वाटली का की आपण आई म्हणून कुठेतरी कमी पडतो एखाद्या पॉइंटला, असं तुला कुठे खंत वाटली का? परवाचीच गोष्ट आहे. 4 दिवसांच्या दौऱ्यावर होते मी. एक गोष्ट असते माझी की जेव्हा मी काम करत नसते इन फ्रंट ऑफ कॅमेरा, त्यावेळेला मेक शुअर की मी एक सून, बायको, आई ह्या त्या गोष्टींना प्रॉपर काय म्हणूया आपण एक जस्टिस न्याय देण्याचा मी खूप प्रयत्न करत असते. माझ्या मुलीने आता परवाचीच गोष्ट, मी 4 दिवस नव्हते, ती व्हिडिओ कॉलवर बोलत नाही, ती आई कट असं करून कट करून टाकते. सो 4 दिवस मला असं आलं की अरे यार 4 दिवस मी तिला बघितलं नाही. गेले आणि मी कडकडून तिला मिठी मारली, ती पण आली, मिठी मारली, सगळं झालं. रात्री झोपवताना म्हटलं चल म्हणून उड्या मी तुला जो कडवते, असं मी तिला म्हटलं. तुम्ही आई नको, बाबा हवा.
आणि माझं जे काय डोळ्यातून घळा घळा पाणी, मी म्हटलं का म्हणू आई, का नको तुला, आई शुंटिंग, आई शुंटिंग, बाबा घाला बाबा. आणि दॅट वॉज द मोमेंट. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी धाय मोकलून एखाद्या लहान मुलासारखी रडायला लागले की म्हटलं मी कुठेतरी आई म्हणून कमी पडते का रे. सिद्धार्थ, मी माझ्या नवऱ्यातो म्हणाला की वेडी आहेस का, तिला नाही कळते त्या गोष्टी, आत्ता तिच्या डोळ्यासमोर मी असतो सतत म्हणून. आणि मागच्या वेळेला असं खरंच झालं होतं की तो 4 दिवस त्याच्या कॉन्फरन्सला गेला होता, तेव्हा पण ती म्हणली बाबा नको, आई हवी. पण ते माझ्या डोक्यातच नव्हतं, मी माझ्या पुरतच विचार करत होते त्यावेळेला. तर मी त्याला म्हटलं की मी आई म्हणून कमी पडते का रे कुठे. तर तो म्हणाला की नाही ग, कारण तू जेव्हा असतेस त्यावेळेला 100% तिच्या बरोबर असेल. हा, आता घरात असल्यावर पण जर तू सतत फोनवरच आहेस किंवा गप्पाच मारत बसलेस कुठे, तर मी म्हणालो असतो. आणि ठीक आहे, असं काय मनाला लावून घ्यायचं. पण येस, मला कुठेतरी वाटतं, कारण सिद्धार्थ आता आई बाबाच्या दोन्ही भूमिका करतोय आणि मी फक्त एकच आईपणाचं महत्व पटवून द्यायचा प्रयत्न करते. पण वाटतं कधी कधी गिल्ट वाटतं. पण त्याचं पण आता आम्ही दोघांनी हळूहळू विचार करू. मी हळूहळू काम कदाचित लिमिटेडच काम करेन म्हणा, किंवा आता ते 2 वर्षाची पण नाहीये ग, त्याच्यामुळे असं आहे की जे मिळतंय त्याच्यात आत्ता थोडंफार मॅनेज करूया असं चाललंय. लेट्स सी. काही इंडस्ट्रीमध्ये काम करताना लुक किती महत्वाचा असतो असं तुला वाटतं, आणि तुला कधी अनुभव आलाय का असा? लुक खरं तर हे पूर्वीपासूनच जे काही गृहीतक आहेत ना, की गोरी मुलगी आणि कमनीय बांधा आणि असं काही हवं, हे आपल्या समाजाने ठरवून दिलेत. मी अनेक सावळ्या मुली इतक्या कमाल दिसणाऱ्या बघितल्या आहेत ना, आणि माझं असं होतं की अरे यार ही किती कमाल दिसते. आणि माझ्याकडे गोरं वगैरे असं खरं तर काही नव्हतं. पण येस, काम करताना ह्या गोष्टी सॅड आहेत, म्हणजे पण इट्स अ रियालिटी की ह्या गोष्टी बघितल्या जातात. आणि मग अशी एखादी रंगावरची सिरियल निघते आणि त्यावेळेला गोऱ्या मुलीला काळं केलं जातं. ही किती हिपॉक्रेसी आहे. मग का तुम्ही एखाद्या सावळ्या मुलीलाच का नाही घेतलं त्यावेळेला, असं पण आहे ना. सो म्हणताना आपण किती काही म्हटलं तरी मी मानत नाही, पण इंडस्ट्री मानते हो, लुक्स महत्वाचे आहेत. पण असे काही लोक पण आहेत जे काय म्हणूया रिस्क घ्यायला तयार असतात. 4 चौघींसारखी दिसणारी मुलगी आता तो ट्रेंड आलाय की 4 चौघींसारखी दिसणारी मुलगी पटकन क्लिक होते. अरे अशी तर मुलगी शेजारी पण आहे आपल्या, गोरी चिट्टी सगळीकडेच मिळते असं नाही. पण अगेन आय एम नॉट रेसिस्ट ॲट ऑल, पण जे काही घडतं ते सांगते. आणि मला अनेक वेळेला लोक म्हणायचे की मी जेव्हा ऑडिशन द्यायला जायचे, अरे थोडी बारीक झालीस तर तू म्हणजे लीड मटेरियल, जे मग अशी आपला विषय झाला, थोडी बारीक. माझं असं आहे की थोडी बारीक मी लीड मटेरियल का? जाड्या मुली सुंदर नसतात का? जाड्या मुलींच्या आयुष्यात काही हॅपनिंग घडतच नाही, बऱ्याच गोष्टी आहेत घडणाऱ्या. मग इनफॅक्ट मी जेव्हा चॅनलमध्ये काम करत होते, मी इंटर्नशिप करत होते, मी त्यावेळेला माझ्या सिनियरने विचारलं होतं, मी नाव अगेन घेणार नाही, की का असं होतं. देर आर 3-4 असे ट्रेंड्स आहेत. सिरियलमध्ये मुलगी आधी पंजाबी घालते, लग्नानंतर ती साड्या नेसायला का? आज माझं लग्न झालं, मी घरात लिटरली टी-शर्ट आणि 3/4 घालते. आजचा ट्रेंड तोच आहे. त्याच्यावर मला उत्तर मिळालं की हा झाला मुंबई, पुणे, नाशिक साईडच्या मेट्रो सिटीज मधला लुकआउट. पण मग माझं असं म्हणणं की मी कोकणातल्या गुहागर गावची आहे, आणि माझा जर का लुकआउट असा असेल, माझ्या गावात सुद्धा अजूनही बायका असे लग्न झालं म्हणजे साडीच नेसायला म्हणजे असंही नाहीये. पण अगेन त्यांचा सर्वे जास्त मोठा आहे माझ्या बुद्धीपेक्षा. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बारीक मुली छान दिसतात. आणि आता कदाचित तो ट्रेंड आला असेल की आता जाडेपणालाच ग्लोरिफाय करणाऱ्या काही सिरियल आल्या, की ज्या काही 2-4 आहेत आता आपल्या समोर उदाहरणं ते. पण त्या मुलींनी पण प्रूव्ह केलं ना, दोघी तिघींनी प्रूव्ह केलंच की अरे आम्ही पण काही कमी नाही आहोत, आणि आम्ही पण सुंदर, आम्ही हॉट, आम्ही सेक्सी. बरं, सेक्सीला जे काही धरून काय ज्या कल्पना आहेत आपल्या त्या अचाट आहेत, म्हणजे त्याला काय हेच नाहीये. म्हणून मी एकदा माझ्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, सेक्सी इज नॉट माय बॉडी बट सेक्सी इज माय सोल. आणि त्याच्यावरती खूप लोकांनी हे केलं होतं की अगं म्हणजे बरं, माझ्या आईचं तर एक वेगळंच म्हणणं, अगो हे तू सेक्सी बिक्सी काय म्हणतेस. लाईन नीट वाच. आणि मग तिला सांगितलं, कारण त्या पिढीला सेक्सी म्हणजे इला अरुण आणि जी गाडीनी चोली के पीछे काय यालाच सेक्सी म्हणतात हे इतपतच माहितीये ना. तर मग मी तिला सांगितलं की असंच आहे. अगो बाई असं पण असतं का? तिची रिॲक्शन म्हटलं असतं. सो लुक्स मॅटर करतात आणि नाही पण, असं दोन्ही म्हणू शकतो आपण. एक ते त्या प्रोडक्शन हाऊस, चॅनलमध्ये काम करणारी लोक, या सगळ्यांवरती अवलंबून असतं.
ताई, या सगळ्या प्रसंगांना तू तोंड देत आली आहेस आणि खरंच तुझा हा जो प्रवास आहे तो कमाल आहे. पण इंडस्ट्रीमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे का की तू त्या व्यक्तीसोबत सगळं काही शेअर करतेस आणि ती व्यक्ती कायम तुझ्यासोबत असते? अशी कोणती व्यक्ती आहे का? प्रशांत दामले आहेत. ही इज लाईक माय फादर फिगर. सो आयुष्यातले बरेचसे चढ उतार, कारण मी त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम पण करत होते, मी त्यांना त्याही आधीपासून ओळखतेय. सो ही इज माय मेंटॉर, फादर फिगर म्हणण्यापेक्षा सुद्धा, की मी त्यांना सांगते की असं असं झालंय. तर आता ह्या इंटरव्ह्यूतूनच त्यांना कळणार आहे की माझं सेकंड मिसकॅरेज झालंय. पण तरी म्हणजे बाकी ज्या काही करिअर मधले चढ उतार असतील किंवा काय, एक शेअर करणारी व्यक्ती म्हणून ना त्यांची कधी मी की बोला ना जरा त्यांच्याशी मला कास्टिंगसाठी वगैरे असं कधीच झालेलं नाहीये आणि मी ते होऊ पण देणार नाही. पण ती काय आहेत. आणि रुपल म्हणून माझी मैत्रीण आहे, रुपल नंतर जी ऍक्ट्रेस आहे, तर तिला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. सो येस, ते दोघं जण आहेत क्लोज. पण अगेन म्हणजे सगळ्यांनाच मी म्हणते माझं ओपन बुकच आहे, पण त्यातलं पण एक पान असं की त्याच्यात आपण एक पीस लपवलेलं असतं ना, ते सगळेच सगळ्यांना सांगायचे नसतात. सो सिद्धार्थ दामले ही एकमेव व्यक्ती ज्याला सगळं माहिती आहे, नवरा माझा. बाकी आहेत हे दोघं तिघं आहेत. ताई, आम्ही असं ऐकलंय की 4 जणांनी तुझी छेड काढली होती आणि तू त्यांना चांगलाच धडा शिकवला होतास. काय आहे नेमका तो किस्सा आणि इंडस्ट्रीमध्ये असे कधी अनुभव आले आहेत का तुला? एकदम 4 जण नव्हते आले माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात. एक 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 असे करत ते 4 जण होते. एक मुलगा होता जो ओळखीतला होता, तो मला म्हणाला की आम्हा मुलांना काहीतरी वादविवाद झाला होता. आम्हा मुलांना मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करायला 10 मिनिटं पुरेशी आहे, तुमच्याकडे तर तुमचे वडील पण नाहीत तुमचं रक्षण करायला, या भाषेत तो बोलला. आणि तिथे अनेक लोक होते. आणि असं म्हटल्यानंतर, बरं मी मिलिटरी स्कूलमधून पासआउट झाले, काय केलं की काय मुलांना होतं हे मला शिकवलंय. त्याच्यामुळे मी आधी गेले आणि तू आता जशी बसली तसा तो बसला होता. आपण आता आहेत ना तसं एक्झॅक्टली. मी फक्त एवढंच केलं, मी तिथे एक ज्येष्ठ व्यक्ती होती की मी याला तर सोडणार नाही, एक सांगणार एक तो मेसेज. तर त्या व्यक्तीने पण असं केलं. मी गेले आणि आधी इथे पकडलं त्याच्या, की इथे पकडलं. ही टिप आहे सगळ्या मुलींसाठी, म्हणजे पुरुषांना पण ट्राय करू शकता तुम्ही, पण पुरुषांना इथे, मुलांचे इथे पकडलं की ते काही करू शकत नाही. म्हणजे एकच सेंटर पॉइंट नाही, हा पण पॉइंट आहे जिथे तुम्ही पकडलं जोरात की ते काही करू शकत. तो त्याला म्हणजे माहितीच नाही की ही मी असं काहीतरी करेन. तो तिथेच अर्धा असा आवाज आला होता की अरे बापरे इथं. मग तिथे एक लोखंडी रॉड होता. बरं पत्रकार असल्यामुळे थोडेसे आपल्याला सेक्शन्स पण माहिती असतात ना, रक्त काढलं की केस होते वगैरे वगैरे. मग ठरवलं किंवा आयर्न रॉड दिसतोच आहे तर मारा सटासट. आणि मग मी त्याला म्हटलं इथून पुढे कुठल्याही मुलीशी बोलताना 10 वेळा विचार करशील आणि रक्षण करायला कोणाची गरज नाहीये. जर का मुलींनी ठरवलं तर मुली स्वतःचं रक्षण करूच शकतात. अगेन नवरात्र झाले, सगळ्या सिरियलमध्ये आई भवानी, चंडिका माता वगैरे असं जे दाखवतात ते खऱ्या आयुष्यात आपण जर का इम्प्लिमेंट केलं तरच त्याला अर्थ आहे. पण हे त्यावेळेला घडलं होतं. एक सायन्स स्टेशनला भेटला होता आणि 2 पुण्यात होते, असे ते 4. तर ही जेव्हा न्यूज आली तर मला अनेक फोन, अगो कुठे तू 4 जणांना मारामारी. म्हटलं अरे एकत्र 4 नव्हते, मी काय रजनीकांत आहे का 4 जणांना एकदम हे करायला. म्हटलं 1 बाय 1 असे ते आले होते. पण हो, त्यावेळेचा तो किस्सा. आणि इंडस्ट्रीत म्हणशील तर एकदा असा अनुभव आला होता, पण अगेन मी भयंकर अपफ्रंट असल्यामुळे तो माणूस जो होता, एक एडी होता, असिस्टंट डिरेक्टर आहे, तर तो माझ्या इथे येऊन सांगायचा मॅम इथे मार्क आहे तुमचा. म्हटलं हात नाही लावायचा मला. परत दुसऱ्या वेळेला आलं, तिसऱ्यांदा झालं आणि चौथ्यांदा जेव्हा मी अख्ख्या युनिट समोर त्याच्या अंगावर ओरडलं. म्हटलं सांगितलं ना हात नाही लावायचा, म्हटलं ही फालतूगिरी माझ्याकडे नाही चालणार. आणि ते झाल्यानंतर त्याच सिरियलमध्ये काम करणाऱ्या दोघी काय कमालेच यार, तो रोज आम्हाला टच करतो नको तिथे आणि असं तसं. म्हटलं मग तुम्हाला आवडतं का ते? तर ते म्हणाले की नाही. म्हटलं मग रेज युअर व्हॉइस. इधर तुम्हाला आवडतंय म्हणून तो रिपीट करतोय. ज्या क्षणाला तुम्ही 4 लोकांच्यात म्हणाल की हे मला आवडत नाहीये, त्या क्षणाला आजही तो माणूस कुठेही मला भेटल्यावर करतो कशात तुम्ही, मस्त छान झाला ना आयुष्यभरासाठी. मग तो आता फक्त माझ्याशी असं वागत असेल तर मला माहिती नाही. पण एक मी ओव्हर द पिरियड शिकले. मी खरे आधी अशी अजिबात नव्हते, पण माझे वडील गेल्यानंतर घरातली मोठी म्हणून काही जबाबदारी आल्या, त्याच्यात ही पण आली की आता आपल्याला आईला आणि आपल्या भावाला प्रोटेक्ट आपणच केलं पाहिजे. आणि जर तुम्ही वाट बघत बसला की कोई तो मसीहा आहे का आणि आमचं रक्षण करेल, तर नाही, तुम्हालाच तुमच्या काही गोष्टी हे करायला लागतात. 2 गोष्टी होतात. एकतर आपण सप्रेस करतो आपले सगळ्या इमोशन्स की नको बाई लोक काय म्हणतील,
नको बाई हे असं केलं तर, नाही तर रेझोस एनी विच वे लोक कुठल्याही बाजूने काही झालं तरी बोलतातच. मग वाघ म्हटलं तर काय आणि वाघोबा म्हटलं तर काय, ठीक आहे ना, मग आपण वाघ्या म्हणू ना सगळ्यांना. मग त्याच्यातून काय फरक पडतो असं म्हणून ते एकच एक्सपिरियन्स झाला तो. पण मी प्रचंड लकी आहे की मला इंडस्ट्रीमध्ये खूप कमाल माणसं करिअरच्या सुरुवातीलाच भेटली. त्यातली नावं म्हणजे रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठारे, ज्या 2 कमाल बायका आहेत. अगेन मगाशी तुझ्या प्रश्नाला सुप्रिया ताईचं मी नाव घ्यायला विसरले, पण येस, माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ताईनी म्हणजे भयंकर, कारण आम्ही म्हणजे बरेच जवळ राहतो, तर तिने माझ्या किचनमध्ये त्यावेळेला माझा नवरा दिल्लीला असताना मी नंबर लिहून ठेवले होते की पटकन मला अचानक पेन व्हायला लागलं तर कुठल्या लोकांना फोन करायचा. तिने आले आणि तिचा पण नंबर लिहायला सांगितला. मला म्हणाली की सुरभ्या हे येतील तेव्हा येतील, मी येईन आधी पटकन तुझ्याकडे. सो आणि तिचे पण असेच किस्से, ती पण अशीच आहे की म्हणजे अरेला कारे आणि म्हणजे योग्य ठिकाणी अरेला कारे एम सेइंग. सो करिअरच्या सुरुवातीलाच मला इतकी कमाल माणसं भेटली ना, आणि इतकी मोठी मोठी म्हणजे ज्यांना मी बघत लहानाची मोठी. सुमित राघवन बरोबर मी नाटक केलं होतं लेकुरे उदंड झाली. तो इतका गोड आणि इतका डाऊन टू अर्थ आहे ना, त्यावरून मी शिकले की कितीही तुम्ही मोठे व्हा, इवन प्रशांत दादा असतील किंवा सुबोध दादा असेल भावे, आता त्याच्याबरोबर मी 2-3 सिरियल केल्या आणि टी स्कूलला मी असताना त्यावेळेला तो तिथे आला होता. ह्या लोकांचं स्ट्रगल पण प्रचंड आहे, पण त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, जेणेकरून ते स्ट्रगल ग्लोरीफाय नाही झालं, त्यांचं डायरेक्ट सक्सेस ग्लोरीफाय होतं. पण इवन प्रसाद ओक, ह्या सगळ्या माणसांकडून, चिन्मय मांडलेकर यांच्याकडून एक कळलं की काम तुम्ही करत राहा आणि डोंट थिंक अबाउट इट. म्हणजे ते काम उत्तम करत राहतात आणि ते उत्तम माणूस आहेत. त्याच्यावर मला एक कळलं की तुम्ही उत्तम माणूस असाल तर तुमच्यातला कलाकार हा जास्त सर्जनशील राहतो आणि कुठल्याही गोष्टीला तुम्ही रिॲक्ट चांगल्या पद्धतीने होऊ शकता. आता काही लोक आजकाल सोशल मीडियामध्ये फुटेजच इतकं मिळतं की मी काही बोलले तरी माझे फॉलोअर वाढतील का या स्टेटमेंटने, माझं हे होईल का, हा डोक्यात आधी थॉट येतो आणि देन पीपल रिॲक्ट. तर ह्यांच्याकडे बघून काय शिकायला मिळालं की काम करत राहा आणि उत्तम माणूस बना. प्रशांत दादा इतकं सोशल वर्क करतात जे कोणाला माहीतही नाहीये. त्यांना ज्यावेळेला अटॅक आला होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांच्या सगळ्या कामगारांचं माझ्यामुळे तुमचं नुकसान नको म्हणून त्यांना सगळ्यांना हे केलं. तर तिथे तो माणूस म्हणून कळतो ना आपल्याला. आज त्यांच्यासाठी अनेक लोक असे उभे राहणार आहेत की हा चला करूया प्रयोग. सो प्रत्येकाकडून ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी खरंच खूप लकी आहे की वाईटांपेक्षा मला चांगल्या माणसांचं पारडं खूप जास्त जड आहे आणि कदाचित माणूस म्हणून घडायला की मी जास्त समृद्ध ह्या लोकांमुळे झाले. अगदीच ताई, पण आता एक तू किस्सा सांगितलास एडीने जेव्हा हात लावला, तर असे बरेच किस्से ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळतात कास्टिंग काउचचे, जे इंटरव्ह्यूच्या दरम्यान होतात किंवा जे ऑडिशनच्या दरम्यान होतात. तुला आलाय कधी अनुभव किंवा तू असं ऐकलाय का? एकदा अनुभव म्हणजे त्याला अनुभव म्हणावा का नाही हे पण माहिती नाहीये मला. ज्याला मी आयुष्यात कधी पाहिलेलं नाही अशा व्यक्तीने मला सांगितलं की आपके फोटोज भेजू. मी म्हटलं की ठीक आहे, मी आपले साधे तुपातले फोटो हे वाले नाही दुसरे वाले. तर मला खरंच कळलं अगदी माझ्या करिअरच्या खूप आधीच्या या गोष्टीला 12-13 वर्ष झाली असेल. ऐसे वाले नाही वैसे वाले भेजू. म्हटलं मला कळेच ना ऐसे वैसे वाले. म्हटलं की मुझे एक्झाम्पल, मला असं म्हटलं की वेस्टर्न हवे, कारण माझे जास्त ना मी पंजाबी ड्रेस साडी वगैरे अशा पाठवलेले होते. मला वाटलं वेस्टर्न वेअर हवेत त्याला की जीन्स टॉप मधले वगैरे. तर त्याने एक अत्यंत घाणेरडा पॉर्न मध्ये समावेश होईल असा एक घाणेरडा फोटो ऐसे भेजू. मग मी त्याला कॉल केला आणि भयानक शिव्या घातल्या, म्हणजे ज्या येतील अतज्ञ सगळ्या शिव्या घातल्या. आणि त्यावेळेला माझ्या एका नाटकाची रिहर्सल सुरू होती. तर माझे निर्माते आले, म्हटलं काय झालं? म्हटलं असं असं झालंय. लावायचं काय धक्क्याला? म्हटलं बघा काय करे, म्हटलं हे बघा असं असं केलंय त्याने. आणि मग त्याला पोलिसांकडून फोन बिन गेला आणि असं तसं. पण ते तेवढंच. मग त्यावेळेला मला रिअलाइज झालं की एखादी काम करण्यासाठी डेस्परेट मुलगी, कारण त्यांनी फोटो पाठवलेला हा एका नॉर्मल मुलीचा होता, कुठल्या ऍक्ट्रेसचा वगैरे नव्हता. सो विश्वासाने कदाचित तिने त्याला फोटो पाठवला असेल आणि त्याचं मॉर्फिंग केलं असेल किंवा काय केलं असेल काय मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर काही मला असे फोन बिन नाही आले. आणि आता तर मी म्हणजे मुफट म्हणून प्रसिद्धच आहे. कोणी हिंमतही नाही करा आणि केली तर म्हणजे मी तर म्हणेन करावं, तो आणि मी आहे. आता ताई तू बोललीस की मुफट म्हणून प्रसिद्ध आहे, तर या मुफटपणाचा कधी नाही प्रॉब्लेम झालाय का किंवा अडचण आली का किंवा समोरच्याकडून वेगळी वागणूक मिळाली का की ही तोंडावर बोलते किंवा थोडं
तिखट बोलते असं? तिखट तेव्हाच बोलते की जेव्हा समोरचा काहीतरी फालतूगिरी करतो. अदरवाईज मी एवढं फटाकडी अशी नाहीये. म्हणजे तुम्ही माझ्याशी प्रेमाने बोलायला चल चल मी नाही असं नाहीये माझं. पण यू डेअर टू डू सम रॉंग थिंग विथ मी, किंवा माझ्याबद्दल बोलण्याचा किंवा एक विचित्र ऍटिट्यूडने एक बोलणारी एक जमात असते काय आहे वगैरे. नीट बोलायचं. मी बोलते तुझ्याशी असं नाही ना, नीट बोलायचं इतकं. आणि मुफट म्हणजे आता एखाद्या माणसाने विचारलंय बघितलंस माझं नाटक, हो कसं वाटलं, मला सांगता येत नाही की मला नाही आवडलंय किंवा काय, पण ते दिसतं चेहऱ्यावरती. मी तेवढी ऑनेस्ट आहे. पण कुणाला दुखवायचं आणि कुणाला नाही ह्याची पण अक्कल पाहिजे आपल्याला. कारण एखादी व्यक्ती आता खूप सिनियर आहे आणि समजा तर मी म्हणते हो छान झालं, पण एवढंच एक चल काय घाणेरडं नाटक असं मी नाही बोलायला. छान झालं, मस्त झालं आणि आवडलं असेल तेवढा फरक तर सगळ्यांनाच कळतो ना. आवडलं एक काय एक नंबर काम झालं. आपण म्हणजे मी ते माझा स्वभाव तसा पण आहे की आवडली गोष्ट तर भरभरून कौतुक करायचं आणि नाही आवडली तर फक्त जिथे परडे मिळत नाही तिथे पण थोडी ऍक्टिंग करायची. ताई आता फोटोजचा विषय निघाला म्हणून मागे तुला आलेल्या डीएम्सचा स्क्रीनशॉट काढून ते पोस्ट केलेलं आणि त्या व्यक्तीची शाळा घेतलेली जी खूप योग्य होती. याचा तुझ्यावर परिणाम झालाच असेल, पण तुझ्या नवऱ्याची किंवा तुझ्या घरच्यांचा याकडे त्यांची कशी प्रतिक्रिया होती? ऍक्च्युली त्या इन्सिडेंट्समध्ये त्या माणसाने 3-4 वेळा असा प्रकार केला होता. जेव्हा मी सिद्धार्थला दाखवलं होतं म्हटलं ह्याला जर मी काही रिॲक्ट करत नाहीये, पण ही पण एक रिॲक्शन आहे. नो रिॲक्शन इज ऑल्सो अ रिॲक्शन. पण हे पण जर का कळत नसेल ते आणि चौथ्यांदा असं केलं तर म्हटलं मी बघणार नाही. तो आणि अगेन माझा नवरा म्हणजे नवसाचाच आहे बहुतेक माझा नवरा. आमचं अरेंज मॅरेज आहे तरी पण तो इतका त्यांनी मला मी जशी आहे तसं त्यांनी ऍक्सेप्ट केलं. लग्नानंतर जनरली लोक एकमेकांना बदलायला जातात, आम्ही तसं काही केलं नाहीये फार. तर तो म्हणाला की बघ यू डिसाईड, पण ह्याचे तुझ्यावरती काही रिव्हर्स इफेक्ट नाही ना होणार, जस्ट चेक ऑन दॅट. नाहीतर एक काम कर, समजा तो माणूस नंतर काही माझा नंबर वगैरे मागत होता. मला म्हणाला एक काम कर, तू माझा नंबर दे, मी बघतो त्याला काय करायचं. म्हटलं कशाला, एकदा तू बोलशील, समजा अजून परत झालं तर मी पाहिजे ना सक्षम तेवढी. मग मी त्याला सांगितलं की त्यांनी असं असं हे केलंय आणि आता हे मी नावासकट पब्लिश करणार आहे. कारण कोणालाही, मग तो खूप पैसेवाला असू दे किंवा काय, स्वतःच्या नावाला जपणारे लोक. बरं त्याची नंतर मी प्रोफाईल चेक केली तर जय जिजाऊ, जय शिवराय वगैरे असं. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की इतक्या मोठ्या लोकांच्या नावाचा वापर तुम्ही असा नका करू. तुला माहिती नाहीये की तू काय घाणेरड्या चीप लेवलचं कोणाशी तरी एका बाईशी बोलतोयस आणि तू जय जिजाऊ वगैरे हे करतोयस. आणि मग माझं डोकंच सटकलं. मी म्हटलं की कुठल्याही माणसाला आपली इमेज प्यारी असते, म्हणून मी म्हटलं की नाव घेऊन ये. त्याच्यानंतर ते रपारप मेसेज, प्लीज ते डिलीट करा प्लीज, माझी बायकोनी पण ते पाहिलंय अमकं. तर म्हटलं तिला पण कळू देत की काय थरकी आणि छपरी नवरा आहे आपला. आणि हे मी माझ्या सासू सासऱ्यांना पण दाखवलं. माझ्या सासरे मला बंड्या म्हणतात. आमचं कमाल रिलेशन आहे माझ्या सासऱ्यांचं आणि माझं. मला म्हणाले बंड्या प्राऊड ऑफ यू, की असं असलं पाहिजे. आणि मला खात्री, आणि त्यावेळेला सांगवी वगैरे पण नव्हती, मला वाटतं का होती मला आठवत नाहीये. पण म्हणजे असं एक विषय झाला की तुझ्याकडून चांगलेच संस्कार पुढच्या पिढीला मिळतील. सो म्हणजे त्यांचा अँगल वेगळा होता बोलण्याचं, की ते एक सून म्हणून माझ्याकडे बघत होते की अगं बाई असं झालं का तसं झालं का. आणि मग माझ्या सासूबाईंना पण सांगितलं. त्या म्हणाला हे जे काही तुला जमतं ना. पण हो माझ्या घरच्यांचा सपोर्ट होता. माझ्या आईला तिच्या मैत्रिणींकडून कळलं, कारण ती त्यावेळेला नव्हती, ती वेगळ्याच प्लॅनेटवर होती त्या दिवशी. मला म्हणे अगो ये सगळे मला एक एक करून फॉरवर्ड करते, तू काय केलंस ते मुलाला, म्हणजे परत मारलंस की काय वगैरे असं तिचं म्हणणं. म्हणजे शाब्दिक मारलंय, मी त्याला ओळखत नाही. मग संभाजी ब्रिगेडचे वगैरे पण फोन की आम्ही जाऊ का त्याच्या घरी आणि असं तसं. मग मला जरा भीती वाटली की आपल्यामुळे कोणाचा जीव बिव नको जायला, कारण लोक आजकाल ना कोणाच्या भावना कशाने काय दुखतील, भयंकर डेलिकेट झाल्यात बाई भावना आजकाल सगळ्यांच्या. मी म्हटलं की अरे बापरे. मग मी त्या संभाजी ब्रिगेड ज्यांचा कोणाचा कॉल आला होता मला, मी त्यांना सांगितलं, म्हटलं हे बघा प्रकरण निवळलंय, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. पोलिसांपर्यंत मी गेलेच नव्हते कारण माझ्यासाठी तेवढं इम्पॉर्टंट नव्हतं, कारण आय वॉज ओनली इनफ फॉर हिम. आणि मग ते सगळं प्रकरण शांत झालं. पण अगेन मला त्याही परिस्थितीत मला काही मुलींचे मेसेजेस आले होते की आम्हाला पण आमच्या ऑफिसमध्ये असे त्रास देणारे आहेत, अमकं आहे तमकं आहे, तर आम्हाला कळत नाही की काय करावं. मी म्हटलं की दोनच गोष्टी आहेत, लिव्ह विथ इट ऑर लिव्ह इट, ह्या 2 गोष्टी. आणि त्याचबरोबरीने राहा ना स्ट्रॉंग. काय होईल फार फार तर 4 लोकांना कळेल की अरे हा वाटत नाही यार असा. असे आपल्या आसपास अनेक लोक असतात
की अरे हा त्यातला वाटत नाही, किंवा हा रिस्पेक्ट वुमन म्हणणारे नंतर बायकांना शिव्या घालणारे पण मी अनेक लोक बघितलेले आहेत. सो माझं असं झालं की डेअरिंग असेल तर करा, आणि पण नसेल तर कधीतरी करायला शिका. म्हणजे सतत कोणीतरी, मी मगाशी म्हटलं तसं, कोणी तो मसीहा आएगा मुझे छुडा के लेके जाएगा, कसं होणार म्हणजे. ताई, माझा एक प्रश्न आहे, इंडस्ट्री आपली कुठल्या गोष्टीला कमी पडते की कुठल्या गोष्टीला खंत वाटते तुम्हाला, असं काही सांगाल का की पुढे जाऊन थोडे अजून. मी खरं सांगू, ह्या टॉपिकवर बोलायला मी खूप छोटासा हिस्सा आहे इंडस्ट्रीचा, त्याच्यामुळे खंत बिंत असं खरं तर नाही वाटत. पण एक गोष्ट आहे, आता विषय निघालाच आहे म्हणून सांगेन, खूप जबाबदारीने मी हे वक्तव्य करते की कधी कधी समजा मी आउट टाइम सांगितलं असेल तर तो मी म्हणजे स्त्री कलाकाराने सांगितलं असेल तर तो फॉलो केला जात नाही, पण पुरुष कलाकाराने सांगितलं असेल तर हे सर को छोडना है, जल्दी जल्दी करो, हे करो ते. तर कुठेतरी पे स्केल वाईज सुद्धा मी म्हणेन, आज मी ज्या स्केलला काम करते, माझ्यापेक्षा ज्युनियर ज्याला म्हणजे अभिनयाचा एक्सपिरियन्स कमी असेल तो कदाचित माझ्यापेक्षा जास्त कमवतही असेल, पण माझ्यासाठी कमवण्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मला पार्शलिझम कुठेच झेपत नाही, मग तो कुठल्याही बाबतीत असेल, कुठल्याही. सो मला असं कधी कधी वाटतं की पुरुष सहकलाकारांकडे थोडं वेगळ्या नजरेने बघितलं जातं रादर दॅन स्त्रिया. कारण आतापर्यंत माझ्याच बाबतीत 10 वेळा किस्से घडले तसे की मी आउट टाइम दिलाय, तो पाळला गेला नाही, पण माझ्याच जोडीने पुरुष सहकलाकारांचा मग चिडचिड टू द नेक्स्ट लेवल की भाई मी सांगितलंय ना, ज्या दिवशी माझी मुलगी 103 तापाने फणफणून आजारी होती, मी लग्न कार्य होतं आमच्या घरात म्हणून सुट्टी घेतली होती, आणि मी सांगितलं होतं 1 महिना आधी, आता लग्न जेव्हा ठरणार तेव्हाच मी तारीख देणार. मी म्हटलं मी नाही येऊ शकत, खूप जवळच्या नातेवाईकांचं लग्न आहे, आणि त्याच दिवशी तिला ताप आला. तर माझं असं, चला लग्नाला जाऊ शकत नाही पण ऍटलीस्ट तिच्या बरोबर तरी मला थांबता येत आहे. फोन आला की नाही टेलिकास्ट अडकतोय, तुम्हाला यावंच लागेल. आणि मग जेव्हा तुम्हाला काय आधी माहिती होतं का मुलीला ताप येणार आहे? मी म्हटलं आर यू आउट ऑफ युअर माइंड, तुम्ही काय बोलते तुमचं तुम्हाला कळतंय? म्हटलं ठीक आहे, प्रोफेशनल, मी भयंकर प्रोफेशनल आहे या बाबतीत, मी येणार इथे, मी एकदाही विचारणार नाही तुम्हाला की मला कधी सोडताय, तुमच्यातला माणूस जागा असेल तर लवकर सोडलात उत्तम, नाही सोडलं तर मी त्या दिवशी 4 वेगवेगळ्या कामाला बायका ठेवल्या होत्या तिच्यासाठी म्हणून, प्लस माझ्या सासूबाई आल्या होत्या, माझ्या ज्या नेबर्स आहेत त्याने त्यांच्या मीटिंग कॅन्सल करून त्या सानवी बरोबर राहिल्या होत्या, आणि मी काय करत होते तेव्हा मला असं वाटलं की बहुतेक मी कोणाची तरी गुलाम आहे की काय, की त्यांनी सांगितलं की नाही मिळणार सुट्टी, आणि मग बाळ आजारी आहे तरी मी जाऊन शूट करते. दिली नाही. सकाळी 9 ते रात्री 10 मी शूट केले, आणि रात्री 10:30-11 वाजता मी जेव्हा घरी आले, माझी मुलगी तापाने 103 ताप होता, फणफणून मी त्या क्षणी तिला नेलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते तिला. पण तरी म्हणजे, आणि प्रत्येकाकडे एक रिझन आहेच आहे ना की नाही टेलिकास्ट अडकला होता, आम्हाला पण विचारणारे कोणीतरी आहेत वगैरे. म्हटलं ठीक आहे, सबका हिसाब चुकाएगा फैसल. असं माझं झालं की ठीक आहे, आता माझी पण अशी एक वेळ येईल की मी तुम्हाला सांगेन की मी 4च तास काम करणार आहे किंवा काय. म्हटलं चल ठीक आहे ना. आणि ज्या भाषेत माझ्याशी बोललं गेलं ना, मला ती डायजेस्ट नाही झाली. मी मगाशी म्हटलं तसं, कुठे तुम्हाला उर्मटपणे बोलायचं आहे ते कळलं पाहिजे, पण कधी कधी मी पण मूर्खच आहे, मी इमोशनल फूल आहे की माझं असं नाही काम पहिलं. मी मगाशी म्हटलं तसं की कामाला अति झुकतं माप, पण त्यावेळेला पण म्हणजे थँक्स टू सानवी की तिने इतक्या तापात असून सुद्धा तिने काही कोणाला त्रास नाही दिला. ती शांतपणे खेळत होती, तिची ती आडवी पडून होती. मी दर 10 मिनिटांनी शॉर्ट संपलं की हॅलो कशी ती चेक केलं, घड्या ठेवल्या पाण्याच्या, हे ते, कारण तिचा बाबा पण नेमका नव्हता त्यावेळेला. पण असे काहीतरी येतात, आणि त्यावेळेला खरं तर वाटतं की बाई मी पण 12 तास काम करते, समोरचा पण 12 तास काम करतो. एकदा तर म्हणजे समोरचा माणूस पार्टीला जाणार हे मला माहिती होतं, आणि माझ्या घरात जेन्युअनली माझ्या सासूबाई आजारी होते म्हणून मी आउट टाइम सांगितला होता. पार्टीवाल्याला सोडलं कारण त्याने काहीतरी ठाप मारली होती ऑफकोर्स, पण नंतर जे असं नाही पार्टीला चाललोय मी वगैरे, माझं जर मी काय केलंय मग अशा वेळेला थोडंसं असं वाटतं की थोडं झुकतं माप ही म्हणजे पुरुष कलाकारांना मिळतं. पण अदरवाईज आय एम ओके विथ दॅट. म्हणजे काय म्हणूया की जसं जसं वेळ येईल त्याचा खेळ करायचा असं आपण जे म्हणतो तसं नुसार आता झाली 10 वर्ष होत आली. सो 10 वर्षात एवढं काही असं वाटलं नाही. फरक हा झाला, मी वन डे कॅरेक्टर म्हणून सुरुवात केली कामाला की डॉक्टरचा रोल होता पहिलाच, की सगळं काही ठीक होईल, काळजी करू नका, हा एकच वाक्य होता. आणि आता पॅराग्राफ बोलायला देतात. सो ग्रेटफुल टू दिस फील्ड की ज्यांनी मला सामावून पण घेतलं त्यांच्यात, आणि मजा येते. म्हणजे आय एम एन्जॉईंग माय वर्क. ताई, कोणताही कलाकार जेवढ्या स्ट्रगलने काम करत असतो ते प्रेक्षकांसाठी करत असतो. एक भावना ती असते की प्रेक्षक वर्ग
त्यांना मनोरंजन करणं आपलं कर्तव्य आहे. तर चाहत्यांकडून मिळालेली एखादी भेट किंवा अशी आठवण आहे का जी कायम त्याच्या लक्षात राहील? अशा ऍक्च्युली आहेत, बऱ्यापैकी आहेत. एक नाटक करत होते, आई तुला मी कुठे ठेवू, हो मी कायम कन्फ्युज होते सिरियलच्या नावात. तर त्याच्यात रोहिणी काही होते हट्टंगडी, त्यावेळेला त्यांची होणार सून मी मला वाटतं चालली होती मी, आणि मी त्याच्यात अगेन निगेटिव्ह, डोळ्यांमुळे सगळे बरेचसे तसेच रोज मिळतात, तर मी त्यांना हात उगारायला जाते, असा एक तो सीन होता. इंटरव्हल मध्ये तो माणूस आला आणि माझ्याच अंगावर धावून आला आणि मला मारायला आला तो माणूस. मी ही पावती म्हणूनच घेते, कारण तो म्हणाला आमच्या आई आजींवर हात उचलूच कशा शकतो, आणि आरडाओरडा टू द नेक्स्ट लेवल त्याचा चालला होता. आणि मग ताई आलेच होता, हो ही खूप गोड आहे, ती खरं मारणार नव्हती मला, ते खोटं खोटं असतं वगैरे. आणि माझं असं आलं की अरे म्हणजे जे आपण इतर लोकांच्या ऑटोबायोग्राफीज मध्ये वाचतो ते आपल्या बाबतीत पण घडत आहे. नुकतंच आत्ता नाटकाच्या वेळेला पण किस्सा होता, मी माई सावरकरांचं पात्र करते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायको. तर त्यांनी केलेला त्याग हा प्रचंड आहे. ती बाई रोज गुडघ्यांवरती फिरायची, का तर तिकडे सावरकर कोलूला जुंपून त्यांना गोल फिरावे लागायचं म्हणून, वगैरे वगैरे. तर पुण्याच्या एका प्रयोगाला 80 वर्षांचे एक आजोबा आले आणि त्यांनी मला नमस्कार केला, आणि मला कळेच ना 2 मिनिटं की हे काय काय चाललंय. ते म्हणाले की तुम्हाला नमस्कार केला म्हणजे तो माईंना पोचला. आणि त्यावेळेला मला कळलं की बापरे, लोक काय लेवलचे कनेक्ट होतात. एका फॅननी माझं, मी ते नंतर तुला फोटो पाठवेलच आहे, माझं स्केच इतकं कमाल काढले, माझी पहिली एवढी सुंदर नाही दिसत रे मी, फर्स्ट मी ऍक्च्युली इतकं कमाल काढलं. नाशिक मधला आहे तो, आणि तर कोणीतरी ठाकरे असं त्यांचं, मला आता एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये, पण त्यांनी मला माझं पोर्ट्रेट करून दिलं होतं. ते म्हणाले की तुमचा अभिनय म्हणजे तुम्ही जे काही काम करता ते थेट पोचतं. तुम्ही जरी निगेटिव्ह करत असाल तरी शिव्या द्याव्याशा वाटतात, म्हणजेच तुम्ही चांगलं काम करताय आणि त्याचीही पोच पावते. त्याच्यानंतर असे अनेक किस्से आहेत, पण हे त्यातल्या त्यात आत्ता पटकन विचारल्यावर आठवणारे ते हे म्हणजे अगदीच. पण जेव्हापासून हा अड्डा सुरू झालाय, प्रत्येक उत्तरात सिद्धार्थ दामले हे नाव प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे याचा फार आनंद आहे, आणि खरंच मला असं वाटतं की मेड फॉर इच अदर जे कपल असतं ते या उत्तरातून मला जाणवलं. प्रत्येक उत्तरात म्हणजे ते रिलेटेड असो नसो, तू त्याचं नाव घेणं विसरत नाही. मला ही लव्ह स्टोरी ऐकायची, म्हणजे मला मान्य आहे की अरेंज मॅरेज आहे, पण लव्ह स्टोरी असूच शकते, ती काय आहे? लव्ह स्टोरी असं काही फार नाहीये, पण मी 63 मुलगे बघितले होते लग्नासाठी. काय? हो. आणि मी निव्वळ टाइमपास म्हणत होते, कारण माझ्या वयाच्या 22व्या वर्षापासून माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. आणि माझं असं झालं की अरे नाही करायचंय मला लग्न. पण मग आई म्हणाली की नाही ताई, आईचं म्हणणं पण मला पटत होतं की बाबा नाहीये तर सगळ्यांना माझं लग्न, ते प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी वाटत होती. तर मी म्हटलं चल, शेवटी मी होकार म्हटल्याशिवाय काही लग्न लागणार नाहीये आपलं. मग मी सगळ्यांकडे, बरं मी मुलाच्या घरी जायचं आणि पोहे कॉफी चहा जे काही असेल ते मस्त हाणापिण्या, आणि मी फक्त आईकडे बघतो की मग समजायचं की 10व्या मिनिटाला कळतीये इथून. आणि सिद्धार्थ दामले याचं, मला नम्रता कदम म्हणून एक ऍक्ट्रेस आहे आपली, तर ती एक नाटक करत होती, तिच्या रिप्लेसमेंटसाठी तिने मला विचारलं होतं. आणि मला बघितल्यावर मला म्हणाली ऐक ना, आर यू सीइंग समवन? म्हटलं नाही. म्हणाली माझा एक मित्र आहे तर त्याच्या लग्नासाठी बघताय. म्हटलं बरं. तर मला असं आलं की चल ना, 60 तोपर्यंत 60 वगैरे स्कोर झाला. म्हटलं एवढे बघितले तर उजलं और एक्सेल. मग तिने त्याचा फोटो आणि त्याचं हे पाठवलं. बरं त्यावेळेला तो दुबईमध्ये नोकरी करत होता आणि मला भारत सोडून कुठेही जायची इच्छा नव्हती. तर म्हटलं अरे बापरे दुबई. पण मग मी विचार केला चल दुबई म्हणजे मुंबई पुणे जर मी 3 तासात पोहोचेन तर विमानाने तेवढ्याच वेळात मी दुबईत पोहोचेन. सो मॅनेजेबल आहेत गोष्टी. आणि मग कळलं, मग त्याला पण माझी प्रोफाईल आणि हे पाठवलं होतं. तो म्हणाला की ओके आपण भेटूयात का. तर आम्ही पहिलं, आणि त्यावेळेला माझ्या पहिल्या कमर्शियल नाटकाची माझी रिहर्सल सुरू होती आणि नेमके GR सुरू होते त्यावेळेला. GR वेळी सकाळपासून रात्रीपर्यंत सुरूच असतात. तर मी काही फार रिप्लाय दिला नव्हता. तर त्याचं असं झालं, मग त्याने पण फोन म्हणजे मेसेजेस करणं बंद केलं. आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी ज्यांना बघायचे त्यांच्यानंतर ती जी मुलगी बघायचे तिच्याबरोबर त्यांचं लग्न व्हायचं. सो दॅट वॉज मी म्हणजे लकी मॅस्कॉट स्वतःला समजायला लागलं. तर मी माझ्या आईला म्हटलं की बहुतेक दामले पण मला खपलेला दिसतोय, आई काही मेसेज नाही काय नाही. नेक्स्ट डे, बरं ह्या गोष्टी 3-1 महिने गेले होते. नेक्स्ट डे त्याचा परत मेसेज, हे बे व्हॉट्सअप. म्हटलं ओके म्हणजे आय ऑन. तर मग आम्ही नंतर भेटलो आणि तो म्हणाला माझी इथे आजी डोंबिवलीत राहते तर आपण एकदा जाऊयात का तिच्याकडे. म्हटलं आत्ता पहिल्यांदा तर भेटलो आपण.
तर म्हटलं बरं ठीक आहे मग राईडला जाऊया. म्हणून आम्ही 2 व्हीलरवरून गेलो आणि अचानक डोंबिवलीला मामानीच आम्हाला बघावं. मग काय घरी जाणं करावं. आणि आता त्याची आजी माझ्याच गावची, गुहागर जवळ एक पालशेत म्हणून गाव आहे. तर त्यांनी सहज म्हणून आम्ही गेलो. म्हटलं हॅलो नमस्कार, असं तसं सगळं झालं. आणि आजीनी जोरात त्याच्या कानात मला सून पसंत आहे हो, जे बरं तिला ऐकायला यायचं नाही पण तिला असं वाटलं की कोणालाच ऐकायला येत नाही. आणि माझं इतकं एम्बॅरेसिंग मोमेंट होते. आणि त्याच्यानंतर तो दुबईत निघून गेला. मग मी म्हटलं की मला आधी घरच्यांना भेटायचंय. सो मी घरच्यांना म्हणजे सासू सासऱ्यांना भेटायला गेले. त्याला म्हटलं माझं बाकी काहीच मला जॉईंट फॅमिली हवी होती, म्हणजे सासू सासरे दीर नणंद जाऊ जे काय असतील ते. तर मी फक्त सासऱ्यांना सांगितलं, म्हटलं माझे वडील नाही आहेत पण माझं कन्यादान ही माझी आईच करेल, कारण वडिलांनंतर खूप कष्टाने तिने वाढवलंय. माझं काका आणि माझ्या मामांशी उत्तम संबंध आहेत, पण कुठेतरी मला असं वाटतं की तो अधिकार माझ्या आईकडून हिरावून घेऊ नये कोणी. आणि लग्नानंतर सुद्धा मी ऍक्ट्रेस म्हणूनच प्रोफेशन करणार आहे. माझ्या वेळा अजिबात निश्चित नाहीये. आज तुमची सून सकाळी 6ला बाहेर पडले, उद्या दुपारी 4ला पण बाहेर पडेल, किंवा यायच्या पण वेळा काही फिक्स नाहीयेत. हे मान्य असेल तर आणि तरच आपण पुढे जाऊया. लग्नानंतर मी अनेक मुलींचं बघितलंय की आधी हो म्हणतात आणि नंतर मग अगं बाई भांडी कोण घासणार, अगं बाई हे कोण करणार, अशा पद्धतीने छोटे छोटे कुरबुरी सुरू होतात. तर मी म्हटलं आपण हे पहिलंच क्लिअर करूया. तर माझ्या सासऱ्यांना हे प्रचंड आवडलं की म्हटलं की ह्या 2च कंडिशन आहेत, बाकी तुमचा मुलगा किती कमावतो किंवा मग मी तुमच्याच बरोबर राहणार आहे का, तर मीच सांगते की मला तुमच्याच बरोबर राहायचंय, बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर ते म्हणाले की हो आमच्याकडून कायमच तुला पाठिंबा असेल. आणि त्या माझ्या नवऱ्याला अजून एक सख्खा भाऊ आहे, त्यामुळे मुलगीच नाही घरात. सो मी गेल्यानंतर म्हणजे कुठला सासरा आपल्या सुनेला बंड्या म्हणतो, माझे म्हणतात. आणि माझं असं झालं, अजून एक झालं की मी बाबा खूप वर्षात कुणाला हाक नव्हती मारली. सो मी त्यांना म्हटलं की मी आता सुरुवातीला काका म्हणेन तुम्हाला, ज्या दिवशी मला आपणून वाटेल की मी तुम्हाला बाबा हाक मारणार आहे तेव्हाच मी बाबा हाक मारेन, हे चालेल का तुम्हाला. तर त्यांनी पण खूप स्पोर्टिंगली ते घेतलं. मला म्हणाले हो चालेल. आणि एक दिवस माझे सासरे असंच त्यांचा पाय अडकला, म्हटलं अरे बाबा बघा ना हळू. आणि दॅट वॉज द इमोशनल मोमेंट. आणि तो जो कनेक्ट इन्स्टंट झाला ना सासऱ्यांबरोबर, इव्हन सासूबाईंबरोबर पण माझं सांगायला मला आवडेल की माझं सासऱ्यांचं आणि माझं जास्त छान बॉन्डिंग आहे. सो ते सगळं झालं. आणि मग लग्नानंतर माझा नवरा कमालीचा अबोल होता, म्हणजे आता तो बघत असेल तर हरकत नाही, बघ तू म्हणजे काय ते. पण जितकं मी 2 तासात बोलू शकते तितकं तो आठवड्यात बोलायचा. सो लव्ह स्टोरी म्हणून म्हटलं काही नाही आहे लव्ह स्टोरी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड नाईट. मग मी सांगायचे व्हॉट्सअपवरती, ऐक ना आज प्रयोगाला असं झालं, आज प्रयोगाला तसं झालं, आज रोहिणीताई मला म्हणाल्या मस्त झालं आजचं काय वगैरे वगैरे. ओके हे एवढेच, म्हणजे इमोजी हे आमच्याचसाठी जन्माला आलेत बहुतेक. हे सगळं झालं. आणि नंतर मग असं ठरलं, एका पॉईंटला मला असं वाटायला लागलं की बापरे मी जोडीदार चुकीचं नाही ना निवडलाय, कारण एका पॉईंटला फ्रस्ट्रेशन येऊच शकतं. आणि मला आलं, म्हणजे मी या निमित्ताने हे पण सांगेन. मग मी त्याला म्हटलं आणि मग छोटासा मी ब्रेक घेतला आणि मग मी दुबईला तो होता तिकडे गेले. आणि त्या 1.5 महिन्यात आम्ही छान बेस्ट फ्रेंड्स झालो. आधी फ्रेंड्स झालो, मग रोज उठून चल आज काय करू तुझ्या आवडीचं, उद्या काय करू, असं तसं. त्याने पण मला दुबई सगळी फिरवली, पण बोलणं नाही आमच्यात विशेष. ओके छान एवढंच काहीतरी. माझं असं ना रे भाई कुछ तो बोलो, काहीतरी बोल. आणि मग तो म्हणाला, मग आम्ही खूप नंतर एका म्हटलं जो इझनेस होता तो थोडासा रिझर्व्ड काइंड ऑफ अ पर्सन, पण नंतर जो तो एक छान सेटल झालाय. कारण लग्नात तुम्ही कितीही एकमेकांना चांगलं ओळखत असला तरी 24 तास राहणं ही खूप वेगळी गोष्ट असते. बीट लव्ह मॅरेज असेल तर तो कम्फर्ट झोन असतो, पण अरेंज मॅरेज म्हणजे काहीही बॅकग्राऊंड माहिती नाही दोघांना एकमेकांचं. मग त्याला कळलं की हिला बोलायला भयंकर आवडतं. मग मला कळलं की चल मी याला इन्सिस्ट नाही करणार की बोलना लेट त्याला त्याचा वेळ घेऊ दे. आणि मग असं करत करत आता 10 वर्ष होत आली, आता बऱ्यापैकी बोलतो, भांडतो, सगळं. पण ताई तू मगासपासून एवढं सगळं सुरू आहे, आई नवरा वगैरे ह्या सगळ्या बोलणं सुरू आहे, तर तू बाबांचा उल्लेख पण करतेस. तर ह्या करिअरच्या या टप्प्यावर आल्यानंतर की बाबा हवे आणि बाबांना तू कितपत मिस करतेस? बाबा माझा जगात भारी होता आणि सगळ्यात कमाल केमिस्ट्री जे म्हणतो ना आपण, ती माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड होता. आणि ते खूप अचानक गेले. म्हणजे आता कळलं की अरे सुरभी आत्ता इंटरव्ह्यू देत होती आणि उद्या नाही, त्यावेळेला तुमची काय, अरे आत्ता होती, आत्ता मी डोळ्यासमोर बघितले. इतकं सडनली ते गेले. त्यामुळे ते डायजेस्ट करायला खरं तर खूप वेळ गेला. 10वीत होते मी त्यावेळेला आणि अचानक
10वीतली 15 वर्षांची मुलीला अचानक 40शीची झाल्याचा फील आला. कारण जो माणूस सगळ्यात जवळचा की ज्याला मला आयुष्यात आलेलं पहिलं लव्ह लेटर हे मी माझ्या बाबांच्या शेजारी बसून वाचलं होतं. आणि तेव्हा माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी की माझ्या आईला म्हणाले, तनुजा मुलगी मोठी झाली ग आता आपली. आणि मग काय म्हणायचं मला की ताई तुझं लग्न ठरलं की मी सांगणार आहे, मला एक छोट्याशा खोलीत मी राहणार, पण माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर पाहिजे असं तसं. आणि असं म्हणणारा माणूस स्वतःच पटकन निघून जातो. सो ते खूप कठीण होतं. आणि कदाचित म्हणजे माझं असं आहे की जर मी त्यांचा लॉस सहन करू शकते तर मी जगात कुणाचाही लॉस सहन करू शकते. आणि दॅट मेड मी इमोशनली स्ट्रॉंग. म्हणजे मी इमोशनली भयानक गोष्टी आत्तापर्यंत आयुष्यात फेस केल्या आहेत किंवा काय, पण कधी डगमगले नाही. याचं कारण कायम खात्री वाटत असते की काही झालं तरी त्यांना माझ्याबद्दल लाज नाही वाटतं का मग, की हिच्यावर सगळं मी सोडून गेलो आणि आज हिने असं काहीतरी केलं की आय डोंट वॉन्ट टू लेट हिम काय फॉर दॅट मॅटर. आईने खूप, माझी आई 32-33 वर्षांची होती, माझे वडील गेले त्यावेळेला, म्हणजे माझ्याही पेक्षा लहान होती, जिला 2 मुलं होती. त्यांनी टुरिस्ट यायचे, त्यांना जेवण करून वाढायचे. आणि आमच्याकडे काही बाकी बाबा गेल्यामुळे नोकरी बिकरी कोणी करणारं नव्हतंच. आणि आई माझी म्हणजे D.Ed तिचं अर्धवट झालं होतं त्यावेळेला. खूप गोष्टी टफ होत्या. बट अगेन मी भयंकर भाग्यवान आहे की माझी फॅमिली कमाल आहे. म्हणजे भावे साईड असेल, दामले साईड असेल. दामले साईडचं आत्ता 10 वर्षात कळले मला. पण माझे सगळे काका त्यांचे कामधंदे सोडून आमच्याबरोबर गुहागरला राहायला होते, का तर आम्हाला एकटं वाटू नये म्हणून. पण शेवटी कुठे ना कुठे ते सगळ्यांना सगळ्यांचं विश्व असतं. ते सगळे गेल्यानंतर आम्ही तिघंच आणि माझी आजी फक्त होतो. आणि प्रचंड पाऊस, म्हणजे कोकणातले पाऊस म्हणजे भयंकर डेंजर असतात. आणि तेव्हा पहिल्यांदा असं वाटलं की अरे आपल्याला प्रोटेक्ट करणारा हातच नाही आता. आणि मग असं झालं की चल तो हात नाहीये ना, पण ही समवेअर अराउंड मी. म्हणजे एकदा तर मला ते दिसलेत लिटरली. मी त्यांच्या मागे मागे पळत 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 गेले होते. आणि मध्यंतरी मी आजकाल हलकं मेडिटेशन वगैरे सुरू केलंय. आणि त्यांनी मला सांगितलं, ते अनेक वेळेला स्वप्न द्यायचे पूर्वी, की तू जे काय करतेस मी आहे, मी प्रत्येक ठिकाणी, आणि मला माहिती आहे की तू म्हणजे तुझं काय सुरू आहे सध्या. आणि जेव्हा आत्ता रिसेंटली 3-1 महिन्यांपूर्वी ते आले होते स्वप्नात आणि सांगितलं आय एम प्राऊड ऑफ यू. आणि माझं असं होतं की माझ्या लेकीला नाही बघतात तुम्ही. मला खूप वाईट वाटतं आणि त्या गोष्टीचं की ज्या माणसाचं माझ्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती आपण जेव्हा म्हणजे हिरावून देतं ना जेव्हा डेस्टिनी, त्यावेळेला आपल्याला माणूस गेल्यानंतर, म्हणजे मला तर खूप किंमत होतीच, पण या निमित्ताने मी सांगेन की तुमच्या आई वडिलांची किंवा तुमच्या लव्ड वनशी छोटी छोटी भांडणं झाली तरी विसरून जा. आणि कोणी सॉरी बेरी म्हणण्याचं बर्डन नका घेऊ. इट इज सच अ स्मॉल वर्ड की गोष्टी पूर्ववत होऊ शकतात. पण तो माणूस गेला ना की भयानक एक भयंकर न भरून निघणारी जी पोकळी असते. सो मी बाबांना तर प्रत्येक क्षणाला मिस करते. इव्हन सानवी झाल्यानंतर पण मला असं वाटलं की म्हणजे मी मनातल्या मनात की बाबा बघितलं का तुम्हाला नाच झाली, तुम्ही आजोबा झालाय वगैरे वगैरे असं मी एकटी बडबडत असते मनातल्या मनात. आणि त्या दिवशी मी जेव्हा खूप एकटं वाटायला लागलं, इव्हन मी सिद्धार्थला कधी कधी म्हणते, आणि आता सिद्धार्थ आणि सानवीचं बॉन्डिंग बघितलं ना की मला अजून जास्त ते फील होतं. आणि मी त्यावेळेला मी कधीच, आता परवाचा जो इन्सिडेंट आहे की आई नको बाबा हवा, मला त्यावेळेला रिअलाइज झालं की मला पण बाबा हवा आहे आत्ता ह्या क्षणाला, की ज्याला मी आत्ता कडकडून मिठी मारेन आणि सांगेन थकले आता मी. पण मध्येच होतं असं दमायला होतं किंवा जबाबदाऱ्या, सॉरी कधीतरी हे वेंट आउट होणं पण खूप गरजेचं असतं ना, किती स्ट्रॉंग असल्याचा आवाडायचा आपण पण. सो अशा वेळेला येस खूप मिस करते. पण आता माझा भाचा आहे रियान, तो माझ्या बाबांची डिट्टो कॉपी आहे. तो मला परवा इतकं माझ्या भावाचा मुलगा, आणि अगेन जे मी म्हटलं बघ अशी ते अर्धवट राहिलं, माझ्या वडिलांनी स्वप्नात सांगितलं की मी आहे, मी तुझ्याच आसपास आहे, मला सगळं माहिती आहे तू काय करतेस किंवा यु नो. आणि मला अचानक रियानला ज्या वेळेला बोलताही येत नव्हतं त्यावेळेला कोणीतरी विचारलं ही कोण आहे तुझी, म्हणतो मुग्गी मुग्गी. म्हणजे मला असं वाटलं की बापरे आग आहे भाई. माझ्या आईला तो तनुजा, जसे माझे बाबा हाक मारायचे ना तसं असं बघून माझे बाबा कच्च्या भाज्या खूप खायचे, म्हणजे कच्चा कोबी. ह्याला कोणी काही सांगितलेलं नाही, हे तनुजा कोबी आण
कोबियाण वगैरे इतकं करतो तो. सो कुठेतरी मला आणि त्यामुळे त्याचा आणि माझा एक वेगळाच आतू आणि भाच्याचा वेगळाच एक कनेक्ट आहे. पण येस, माणूस गेल्यानंतर त्याची जास्त किंमत कळते. पण असतात ती माणसं, आपल्यावर प्रेम करणारी माणसं जगात शरीराने जरी नसतील तरी पण ती असतात, आसपास असतात. आणि त्याचं आहे एक उदाहरण. आणि सान्वी आणि सिद्धार्थच्या मध्ये या निमित्ताने मी सांगेन की मी त्यांच्यामध्ये कधीच येणार नाही. उद्या ती जरी म्हणाली आई नको बाबा हवा, माझ्यापुरतं मी रडेन, पण बाबाचं प्रेम वेगळंच असतं. आणि तो मुलीसाठी हिरो असतो पहिला, की तुम्हाला तुमचे वडील कसे आहेत त्यावरून तुम्ही ठरवता ना की माझा नवरा असा पाहिजे. आणि आय एम सो फॉर्च्युनेट की माझा नवरा, कधी कधी मी त्याला पण सांगितलं की मला बाबांची खूप आठवण आली तर मी कधीतरी तुला डॅडी असं काहीतरी हाक मारणार, कारण बाबा परत कोणाला हाक मारणार नाही. मग तो म्हणतो की आपले बाबा आहेत ना, आम्ही आपले बाबा म्हणतो आमच्या सासऱ्यांना. मग एकदा त्यांच्या पण कुशीत जाऊन रडले होते. म्हटलं आज मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. मग ते मला बाहेर घेऊन गेले होते आणि आम्ही सासरे आणि सून डेटवर गेलो होतो आम्ही. आणि छान आम्ही डिनर केला बाहेर आणि घरी आलो. आणि देन आय वॉज ओके. सो मला असं वाटतं की ही छान छान माणसं ती बाबांनीच पाठवली आहेत की, आणि प्रत्येक टप्प्यावर जी चांगली माणसं भेटत गेली ते एक असतं ना की माझ्या मुलीची काळजी आता तुम्ही घ्या टाईप्स, ते एक होतं. आणि ते आय कुड फील इट, मला ते खूप सेन्स व्हायचं. बट येस, सगळ्यांचा जसा छान वाटा आहे तसा शरीराने नसले तरी त्यांचा डेफिनेटली आहे. कारण त्यांच्यामुळे एवढी बिंदास्त, हे त्यांचं नेचर आहे खरं तर. एक्झॅक्टली माझा प्रश्न होता की तो कोणावर गेले, आईवर की बाबा? दोघेही भयंकर डॅशिंग, भयंकर बिंदास्त. आणि म्हणजे बाबांनी एक गोष्ट सांगितली होती मला लहानपणी की जे काही करशील त्याची जबाबदारी घ्यायला शिक. चुकीचं असेल बरोबर असेल, कुणावरती दुसऱ्याला दोष नाही द्या की बघ तुझ्यामुळे आज माझं आयुष्य खराब झालं. नाही, तू इतकी कॅपेबल बनली पाहिजेस ना की तुझे निर्णय, स्वतःचे निर्णय घ्यायचे आणि त्याची जबाबदारी घ्यायला शिकायची. आणि हे खूप इथे पक्क बसलंय. कारण मिलिटरी स्कूलमध्ये जायचा डिसिजन माझा. बाबा म्हणाले माझंच शस्त्र माझ्यावरच उलटवते ही, कारण मी म्हटलं नाही मला जायचंय तिकडे. म्हणाले ठीक आहे, जर कंटिन्यू केला तर तुझा निर्णय, नाही केलास तरी तुझाच निर्णय, एवढं लक्षात ठेव. म्हटलं ओके. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला कुठली गोष्ट पटत नसेल, रागरंग बघा आसपासचे, पण त्याच्याबद्दल पटत नाही हे म्हणण्याची हिंमत ठेवा, असं एक त्यांचं म्हणणं होतं कायम. मला त्यावेळेला फार काही कळायचं नाही खरं सांगायचं तर, पण आता ह्या स्वभावामुळे आता कळायला लागलंय कदाचित की हो हे असंच त्यांना म्हणायचं असेल. हे म्हणजे नाव घेऊन कोणाला एक्सपोज करणं असेल किंवा पोरांना मारामारी असेल, कदाचित त्यांचं म्हणण्याचा हा उद्देश असावा जो की मी आता इम्प्लिमेंट करते. अगदीच, पण वातावरण फार सिरियस झालं. इतकी सिरियस नाहीये, अजिबात नाही, थोडं चिल करूया. पण ताई, आत्तापासून म्हणजे आतापर्यंत जो हा प्रवास ऐकला किंवा जो पाहिलाय आम्ही तुटका मुटका, कोणी सांगितलं आधी की बाबा सुरभी ऍक्टिंग कर बाबा, तुझ्यात तो किडा आहे, किंवा ते स्वतःलाच गवसलंय की करते बाबा? मला स्वतःहूनच काय म्हणूया ऍक्टिंगकडे वळायचं होतं पण आणि नाही पण, असं सगळंच खरं तर. पण ते मलाच असं वाटायचं की अरे जेव्हा चारुली अगेन, आता हे माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे की ही जर होऊ शकते तर मी काय, असं तेव्हा 10-15 वर्षापूर्वी जेव्हा वाटायचं. पण मग असं वाटायचं की अरे पण आपल्यावरती 2 जीव अवलंबून आहेत, तर आधी एक फिक्स सॅलरी असेल. आता या याच्यात कसं मी आत्ता काम करते, पैसे पण 90 दिवसाने मिळणार, असे सगळ्या गोष्टी. एक दिवस मी आईला विचारलं की जाऊ का. माझे वडील खूप सपोर्ट करायचे. त्यांचं असं होतं की एकतर तू MPSC UPSC कर, नाहीतर ऍक्टिंग मध्ये जा. कारण मी टीव्ही लावून जे काय बावळटारखं वागायचे, आणि आई बाबा आमचं म्हणजे काय जुन्या पद्धतीचं घर होतं, म्हणजे ओटी पडवी माझ घर अशा पद्धतीचं. तर मी टीव्ही लावून तशा मिमिक्री करायचे किंवा आसपासच्या लोकांच्या मिमिक्री करण्यात तर मी माहीर होते. की त्यांना एक बाई होत्या की त्या अशा मी त्यांच्याशी त्याच पद्धतीने बोलले एकदा. बरं मला रिअलाइजही नाही झालं की मी त्यांची नक्कल करते, त्यांच्याशीच बोलतेय. मग त्यांनी नंतर आईला सांगितलं, मी शिक्षिका म्हणून सांगते, ती चांगली नक्कल का होऊ शकते. मग मला आई म्हणाली तू त्यांची का नक्कल करील त्यांच्याच समोर. मी म्हणलं ठीक आहे ना, लोकांनी त्यांना सांगण्यापेक्षा की ही तुमची नक्कल करते, कारण नक्कलेला लोक कसं ट्रीट करते यू नेव्हर नो. म्हटलं लोकांनी सांगण्यापेक्षा माझ्याकडूनच कळू दे ना की मीच त्यांची नक्कल करते म्हणून. सो असं असताना, आणि टी स्कूलमध्ये असताना मला शरद दादा होते पोंक्षे, ते त्यांचं सेशन होतं, तर मी मुद्दाहून बसले होते त्यांच्या सेशनला. तेव्हा ते मला म्हणाले होते आरशात जरा नीट बघितलं असतं तुला वाटत नाही का ग की तू या फील्डमध्ये यावंस असं.
दॅट वॉज अ ट्रिगर पॉईंट की एवढा मोठा माणूस आपल्याला म्हणतोय तर नुकतंच वाटणं राहायला नाही पाहिजे. मग मी एकदा आईला म्हणाले की 6 महिने आपण आमटी भात जेवू शकतो इतकं आता सेव्हिंग आहे माझ्याकडे, मी 3 महिने स्वतःसाठी घेते. घडलं तर उत्तम, पण नाही घडलं तर झोप शांत लागेल की मी ट्राय केलं, लक ने साथ नाही दिया टाइप्स. आई म्हणाली पण हे मला तू आधी केलं असतंस कधी तरी चाललं असतं. माझं इतकी चिडचिड, मग सांगायचं ना की मी केलं चाललं असतं म्हणून. आणि मग एक ऑडिशन दिली, मग एक एकांकिकेची स्पर्धा केली, त्याच्यात बक्षीस मिळालं. मग ते एका नाटकासाठी विचारलं, ते आलं नाही, पण एक असतं ना रेकग्निशन मिळालं की चल ही बरं काम करते जरा, की ते मिळाल्यामुळे थोडा कॉन्फिडन्स वाढला. आणि मग एक वन डे कॅरेक्टर सिरियलमध्ये स्वतः 500 रुपये पर डे मिळाला होता त्यावेळेला मला. त्यातले पण 350 रुपये खर्च करून मी डोंबिवलीहून लोकेशनला गेले होते त्यावेळेला. पण त्यावेळेला पैसे कमावण्यापेक्षा मी कुठेतरी दिसणं किंवा कोणाला तरी कळलं की अरे त्यातल्या ते बरं काम करते ही, असं कळणं महत्वाचं होतं. सो ते केलं. आणि मग म्हणजे टचवूड की खूप कमी ऑडिशन द्यावे लागले. मग एक काम बघून दुसरं मिळालं, दुसरं बघून तिसरं मिळालं, असं करत करत आता एक 16-17 सिरियल झाल्या, 3 फिल्म झाल्या, वेबसिरीज होणार होती पण ती होईल पुढे कधीतरी. सो आहे असं सगळं हळूहळू. आणि मला खूप विश्वास आहे या गोष्टींवरती की तुम्ही चांगल्या मनाने कुठलीही गोष्ट, थोडा वेळ लागेल पण होते, मिळते. आणि इथं काय शाहरुख खानचा डायलॉग आहे, सच्ची दिल से कायनात वायनात सगळा तो असतात, कायनात वेनात कोणतरी ऐकतं आपलं म्हणणं. फक्त माझं एवढंच आहे की आता मी 9 to 5 जॉब नाही करू शकणार. म्हणजे उद्या जर माझ्यावर वेळ आली की अरे बापरे मला आता सोडावंच लागणार आहे, तर माझ्याकडून ते होऊ शकत नाही. कारण मधल्या काळात मी नॅटजिओसाठी स्क्रिप्ट रायटिंग करायचे, म्हणजे जे आपल्याला डॉक्यू ड्रामाज वगैरे दिसतात, किंवा मी डबिंग पण करते. आताच माझं प्रेग्नन्सी नोट्स नावाचं एक ऑडिबलवरती बुक आलंय. सो ह्याच फील्डशी रिलेटेड काही ना काहीतरी करत राहीन. पण आता जॉब करणं सिम्स डिफिकल्ट, की जॉबमध्ये कसं जरा डोकं दुखायला लागलं की अपडेट टाकला घरी गेलं. इथे असं पण नाही ना, हा जास्त चॅलेंज आहे की डोकं दुखत असताना पण हे करूनच वावरावं लागतं. सो चॅलेंजिंग काहीतरी करणं जास्त गंमत आहे असं मला वाटतं. काही एक विचारायचं होतं, आता हल्ली बरेचसे कलाकार आहेत जे राजकारणात प्रवेश करतात किंवा राजकारणाबद्दल बरेचसे बोलतात सोशल मीडियावर पण. तर तुम्हाला जर सपोज राजकारणात प्रवेश करायचा निर्णय जर तुम्ही घेतला तर तुम्ही कोणत्या पक्षात प्रवेश कराल, आणि जर त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही म्हणायचं असेल तर काय बोलू शकता तुम्ही त्याच्याबद्दल? की असं खरं सांगू का, राजकारणात मध्यंतरी माझ्या डोक्यात वळवळला होता किडा की आपण पण राजकारणात जाऊया वगैरे, पण मी खोटं बोलताना पकडली जाते, त्याच्यामुळे कदाचित ते माझं क्षेत्र नसावं. पुढे मागे वेळ आली तर आय वुड डेफिनेटली लव्ह टू, पण ते त्यावेळेला विचार करता येईल. आता असं कुठल्याही पक्षाचं, आणि मला कायम वाटतं की कलाकाराने कुठल्याही पक्षाचं नसावं, हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. याचं कारण लोक तुमच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघत असतात. मध्यंतरी मला एका पक्षाच्या प्रचारासाठी म्हणून विचारलं होतं पुण्यात, तर मी त्यांना विचारलं की पण मला थोडं आजपर्यंत तुम्ही काय काय काम केले मला सांगा ना. तर त्यात काय सांगायचं, मी म्हटलं की जर तुम्ही मला म्हणताय की तुम्ही तुमचा प्रचार करावा तर पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल माहिती असली पाहिजे. एक फक्त संडास आणि एक बस स्टॉपवरची शेड हे कार्यच नाहीये. तर त्याच्या बेसवर मी लोकांना अपील नाही करणार की तुम्ही यांना जिंकून द्या किंवा काय. सो त्यांना जर आला राग त्या गोष्टीचा, पण आता काय बघाच्या प्रश्नाचं हे उत्तर असूच शकतं. तर ते म्हणाले की मग तुम्ही येणार नाही का. म्हटलं नाही, पण आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ. म्हटलं द्या की, पण तुमचं काम तर कळू दे मला. त्याच्यामुळे आणि हे मिलिटरी स्कूलचे संस्कार आहेत की जोपर्यंत तुम्हाला कुठली गोष्ट, आणि हे भयंकर जबाबदारीचं काम आहे खरं सांगायचं तर, की समजा मी उद्या म्हटलं की अंकिताला निवडून द्या, तर मला माहिती असलं पाहिजे की अंकिताने आजपर्यंत काय काय कामं केले, तर मी नैतिक बरं मी काय अमिताभ बच्चन नाही की माझ्या सांगण्याने लोक पोलिओ डोस सगळ्यांना देत बसतील. सुरभीने सांगितलंय, समजा 500 लोकांनी माहिती, त्यातले 2 जण जरी निवडून द्यायला निघाले आणि एका मताचाच फरक असेल तर त्या दोघांचं काउंट होतं ना तिकडे. तर ती माझी नैतिक जबाबदारी असली पाहिजे की जेव्हा मी एक प्रचारक म्हणून जाते त्यावेळेला मला माहिती असलं पाहिजे की त्या माणसाने आजपर्यंत काय काय कामं केली. मग काय काय लोक भयंकर छान लाईमलाईट मध्ये न येता खूप गोष्टी करणाऱ्या असतात, पण काय काय नुसतंच जगा मला बघा. तर मला आता तरी राजकारणात आवडेल यायला कधी, पण मगाशी म्हटलं तसं मी आई अशी आहे, ह्या स्वभावासकट कोणाला कुठल्या आता पक्षाला वाटलं तर विचार, मला मी विचार करेन.
पण कारण आजकाल सगळेच 19-20 आहेत, कोणावर विश्वास ठेवायचा हा व्यक्ती परत्वे बदलत जातात, पार्टी परत्वे नाही असं मला वाटतं. सो व्यक्ती महत्वाचा आहे, कोण उभं आहे किंवा कोणाकडून विचारतायत. जसं की तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही मिलिटरी स्कूलमध्ये वाढलेला आहे, मग तुमच्या मनात पण असं मी मिलिटरी स्कूलमध्ये वाढले तर मग आर्मी मध्ये जावं असं तुमच्या मनात कधी आलं होतं का की आर्मी मध्ये जायचं? मला एअरफोर्स जॉईन करायचं होतं, पण जेव्हा कळलं की एअरफोर्स जॉईन करायला तुमचं मॅथमॅटिक्स छान लागतं आणि पाय सपाट असून चालत नाही, फ्लॅट फूटनं तिथे अलाउड नाहीये आणि माझे दोन्ही पाय भयंकर सपाट आहे, म्हणजे दोन्ही जमिनीवर टेकतात. सॉरी, म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन नाही. फ्लॅट फूट एक विशिष्ट त्यांचा कर्व असतो पायाचा, जो आपला तुम्हाला सगळ्यांच्या पायांना असतो, जो माझ्या पायाला नाहीये. म्हणजे माझा पाय हा पूर्ण सपाट आहे, जो कर्व लागतो. तर एअरफोर्स हो, कारण देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे ना. सो तुम्ही एअरफोर्स विमान चालवण्यासाठी त्या पद्धतीने ते पाय लागतात असं आहे काहीतरी. आणि कळलं की मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स चांगलं लागतं, फिजिक्स ओढून ताणून करेन, मॅथमॅटिक्स काय करू. त्याच्यामुळे म्हटलं बाई हा नको विचार. मग मी MPSC साठी पण प्रिपेअर्ड होत होते की सिव्हिल सर्व्हिस मध्ये जॉईन होण्यासाठी. मग आयुष्यातला अजून एक एपिसोड घडला. मी 12वीला फेल झाले आणि मला म्हणजे काय PCMB आणि जनरल नॉलेज असं एक आम्हाला मिलिटरी स्कूलला कंपल्सरी सब्जेक्ट होता. मला एकच मार्क मिळाला यार गणितात, आणि एवढी ढ नाहीये मी डेफिनेटली, आणि त्यावेळेला RTI वगैरे काही नव्हतं. मी रिचेकिंगला दिलं तरी एकच मार्क. म्हटलं हे काय. मग नंतर लक्षात आलं, कोणी ते सांगितलं ते म्हणजे दशक स्थान आणि एकक स्थान असतं की नाही, म्हणजे समजा 61 मिळाले असतील तर त्यातला एकच टाईप झाला, 6 झालेच नाही. मग मी साईडच चेंज केली, म्हटलं मरू दे, त्यातला पण किती मिळाले नाही माहितीच नाही, एकच मार्कलिस्टवर एकच, नंतर काढून टाकलं. बरं एवढं माझं घाड मॅथमॅटिक्स डेफिनेटली नाही. त्याने ते इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह इतका रट्टा मारला होता की किमान 60-65-100 पैकी इतपत होतं. म्हणजे आणि त्यावेळेची कंडिशन म्हणजे आता हे तुम्ही ठेवू नका, पण घरी मी आले होते गुहागरला, चला आज 12वीचा रिझल्ट वगैरे असं करून 4 आईच्या मैत्रिणी, कारण एवढी ढ कधीच नव्हते, पहिल्या 5 मध्ये कायम असायचे. आणि मग आले होते आधीच पेढे घेऊन. शाळेत आईने फोन केला मिलिटरी स्कूलमध्ये माझ्या, तर कळलं की कोण आदेश्री भाव आहे, नाही सुरभी भाव आहे. माझे सरांनाच सांगता माणूस गेल्यावर कसं होतं तसं त्यांनी टोन मध्ये नाही मॅडम सुरभी फेल झाली. आई म्हणे, आणि एक फिल्म ठबाक्कन रिसिव्हर गळून पडला, फेल असं म्हटल्यानंतर माझं असं की अरे गाडा कुठेतरी मला. आणि आईच्या मैत्रिणीच्या पेढे घेऊन एकीने असं केलं, निघून गेली. आणि मी रडती मी आईला म्हटलं आई शपथ मी चांगला केला होता अभ्यास असं तसं. मग ते 1 वर्ष गेलं, तसंच गेलं. मग मी परत ऑक्टोबरची एक्झाम दिली, त्यातही एकच मार्क मिळाला. मी म्हटलं हे काहीतरी एकच आणि माझं काहीतरी आहे झोन. मग मी साईड चेंज केली, आर्ट्स घेतलं मी, आणि त्यात मी कॉलेजमध्ये पहिली आले. म्हणजे 1 हा आकडा जो काही पुजलाय 5वेला. मी म्हटलं हे काय एक मग किती एक्स्ट्रीम असावं एखाद्याचं आयुष्य की 1 मार्क कुठे, म्हणजे तू काय काय ढ मुलगी वगैरे इतपत. पण दुसरं म्हणजे सगळ्या पक्षांचे सत्कार वगैरे, एवढं कॉलेजमध्ये पहिली आले म्हणून वगैरे. त्याच्यामुळे मग म्हटलं की मग तेव्हा मी स्वतःला पोचलं की तुला नाही एक साधी 12वी क्रॅक करते, तू काय MPSC क्रॅक करणार. बरं अगेन त्यावेळेला आत्ताचा स्वभाव जसा आहे तसा त्यावेळेला नव्हता ना, म्हणजे वयानुरूप तो बदलत जातो. त्यावेळेला मी इतकं इमॅच्युअरली विचार केला की 12वीच नाही आपल्याला देता येते तर. आणि काही लोकांनी पण बोलून दाखवलं बरं त्यावेळेला की 12वीला इथे सोडवता येते, MPSC घातली करते वगैरे या टोन मध्ये. म्हटलं हो यार ते म्हणतात ते बरोबर आहे, मोठी माणसं अमकं तमकं. मग मी तो मार्ग सोडून दिला. मग मी एका नाट्य शिबिरासाठी ठाण्यात आले आणि तिथे मला मास मीडिया नावाचा कोर्स कळला की ज्याच्यात 36 वेगवेगळे विषय, भेंडी, चला सगळं शिकायचं आपण. आणि मग ते काय म्हणूया ते डोक्यावरती भूत सवार झालं. आणि माझे आजोबा पत्रकार होते, तर कुठेतरी लोकांचं असं म्हणणं होतं की हा त्यांच्यातले जीन्स आले का तुझ्यात. आणि आईकडचे होते ते ऍक्टर होते आणि गाण्यात बिण्यात त्याचे सगळ्याच्यात छान होते. सो दोन्हीकडचे जीन्स ते कदाचित आले असतील. पण मग शंकरराव भावांची नात म्हणजे पत्रकाराचं वगैरे लगेच चेंजच होतं. कॉलेजमध्ये पहिली आल्यावर लोकांचं लुकआउट पण चेंज झालं लगेच. आणि मग त्यावेळेला असं झालं की मग तेही मागे पडलं. पण माझ्या नुकतंच म्हणजे मी मध्यंतरी एका इंटरव्ह्यूत पण सांगितलं होतं, माझ्या शाळेने मिलिटरी स्कूल सहजासहजी कोणाला गेस्ट म्हणून बोलवत नाही, पण 3-4 वर्षांपूर्वी त्यांनी मला गेस्ट म्हणून बोलवलं होतं. आणि त्या दिवशी माझ्या शिक्षकांनी ज्यांनी मला शिकवलं त्यांच्यावर डायसला खुर्ची लावून बसण्याचा जो काही एक
एक कमाल मी त्याही वेळेला खूप रडले होते की याचा अर्थ मी आयुष्यात काहीतरी बरं करते म्हणून त्यांनी मला तिथे बोलवलंय. आणि जेव्हा शिक्षक आपल्या म्हणजे स्टुडंट बद्दल इतकं अभिमानाने बोलतात ना, तो एक वेगळ्याच लेवलचा आनंद आहे की त्यावेळेला तसं झालं होतं. आणि जेव्हा मी बघितलं माझ्या अनेक मैत्रिणी, आता आमची पहिली बॅच होती मिलिटरी स्कूलची, अनेक मैत्रिणी आर्मीत आहेत, नेव्हीत आहेत, एअरफोर्समध्ये आहेत, एक MPSC होऊन आता RTO ऑफिसर आहे, त्याच्यानंतर DRDO मध्ये एक इन्स्पेक्टर आहे जी नक्षलाईट बरोबर ती जे काही किस्से सांगते ते कमाल आहे. ती आपल्या अँटी टेररिस्ट स्क्वॉड काय म्हणजे ATS ला ती आहे. सो आमच्या बॅच मधल्या अशा अनेक जणी आहेत आणि मी या फील्डमध्ये आहे. आणि तेव्हाही सगळ्यांचं असं म्हणणं तू का मिलिटरी स्कूलमध्ये आली आहेस, तू जा ना त्याच्यात, कारण तिथे तेच आचरटपणा, नौटंकी, सगळ्यांच्या नकला करणं हे कंटिन्यूच होतं ना. किती आघात होत तर काय वाटेल तो हे तो कॉन्स्टंट आहे बाई. तर त्यामुळे ते पण झालं होतं. आणि तेव्हा माझे परवा शिक्षक मला म्हणाले की तुला या फील्डमध्ये बघून ना इतकं छान वाटतं की आम्ही तेव्हाच म्हणायचो ही मिलिटरी स्कूलमध्ये काय करते, ही दोंडा मारून घेणारे स्वतःच्या पायावर वगैरे असं. आणि मग मी म्हटलं की तुम्हाला तेव्हापासून कळते म्हणजे हो ज्या पद्धतीने तू आमच्या नकला करायची तुला असं वाटतं की आम्हाला माहिती नव्हतं पण आम्हाला कळायचं ते. म्हटलं बरं. सो त्याच्यामुळे झालं नाही. पण तिथले संस्कार कमाल झाले की बिंदास नेचर असेल किंवा काय किंवा पटकन कुठल्याही गोष्टीला सकारात्मकपणे रिॲक्ट होणं हे सगळं मिलिटरी स्कूलमधून आलंय. की आम्हाला आमचे सर सांगायचे, कर्नल गोखले म्हणून होते, की लो एम इज अ क्राईम, यू शुड ऑलवेज एम टू द हाय. तर तुम्ही लो पासून हाय पर्यंतचा प्रवास काय सफर खूपसूरत मंजिल से भी वगैरे हे त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं. पण ते तिकडचे आहेत बऱ्यापैकी संस्कार. सो आणि आता मला माझ्या मुलीला हे द्यायला, कारण माझी मुलगी दबंग आहे, डॉन आहे, ती आईकडून थोडं काहीतरी येणार. ती मुलांना वगैरे जाऊन अशी कॉलर बघ, तिला खायला भयंकर आवडतं. तर परवा असंच काहीतरी कोण मुलगा एक चिझलिंग काहीतरी खात होता, तो तिला म्हणाल ना बरं सगळ्यात 2-2 वर्षाचे चिटोरके पिटोरके. ही गेली कॉलरला पकडलं, चिझलिंग घेतलं आणि म्हणते तुला बाबाला सांगत होता. म्हटलं मला इतकं कसं तरी झालं. म्हटलं करेक्ट चालली आहेस तू. तेवढं ते हळूहळू कुठे ना कुठेतरी सानवीबाईंमध्ये झिरपेल. होपफुली चांगल्या गोष्टी झिरपाव्यात. पण अगदीच तू मगाचपासून इतकं छान बोलतेस आणि इतकं मस्त सगळ्यांना ऐकायला. वेगळी सुरभी आम्हाला या निमित्ताने समजली आणि तू इतकं काही काही केलंय हे आज पहिल्यांदाच सगळ्यांना कळलं. कारण का आपण फार सोशल मीडियाला सगळंच टाकत नाही आणि ते टाकूही नाही. कारण का कोण कशा पद्धतीने, जे तू मगाशी बोलली की भावना फार डेलिकेट झाल्यात लोकांच्या आणि ते काही होऊ शकतं. सो मज्जाचा अड्डा तुला एक चान्स देते स्वतःशी बोलण्याचा. सो सुरभी या अड्ड्यावर स्वतःशी काय बोलेल किंवा एक 20 वर्षापूर्वीच्या सुरभीला ती आज काय सांगेल की थँक्यू, तू तेव्हा बाबा गेल्यानंतर स्ट्रॉंग होतीस म्हणून आज सुरभी भावे ही आज मज्जाच्या अड्ड्यावर आहे. सो त्याबद्दल जर स्वतःसोबत व्यक्त व्हायचं असेल तर कशी होती? हाय, आपण खूप दिवसात खरं तर बोललो नाही होत एकमेकींशी, पण तू आधी होतीस त्याच्यापेक्षा भयंकर चांगल्या पद्धतीने इव्हॉल्व्ह झालीस. मॅच्युरिटी लेवल तेव्हाही होती, पण आता जास्त आले की आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टी लेट गो केल्या पाहिजेत हे आता बऱ्यापैकी तुला समजायला लागलंय. तरी पण तुझ्यातली लहान मुलगी जी आहे, जी भयंकर अवखळ, भयंकर नौटंकी ज्याला म्हणतात, ती फक्त तू कायम ठेव. आणि जे कायम तुला असं वाटतं की सानवीने तुला म्हटलं पाहिजे की आई ग्रो अप, आता तरी ग्रो अप, तर ते चांगल्या पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्हली घेऊन तू तिच्याबरोबर पण तशीच राहा. आता आई म्हणून, मुलगी म्हणून आणि बायको म्हणून, सून म्हणून सगळ्याच गोष्टी खूप मनापासून करण्याचा जसा आत्ता प्रयत्न करतेस, प्रयत्न अजून थोडे वाढव. तर जग सुंदर आहे आणि प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट झालंच पाहिजे असं खरंच काही नाही आहे. सो थोडं कधीतरी रिझर्व वागलीस तरी पण हरकत नाही. आणि सिद्धार्थ जसं कायम म्हणतो की प्रत्येक गोष्टीला तू रिॲक्ट व्हायलाच पाहिजेस असं नाही आहे. तर ते थोडंसं त्याला पण छान वाटेल की तू काहीतरी त्याचं ऐकतेस. सो ते पण अंमलात आण. आणि बाकी सगळी घरची लोक तुझ्याबरोबर आत्तापर्यंत होती. ग्रॅटिट्यूड तुझ्याकडे आहेच आहे, पहिल्यापासून आहे.
पण आयुष्यातल्या प्रत्येक प्रवासात जसं इंजिनाला डबे जोडले जातात तशी खूप छान छान माणसं जोडली गेली आहेस आणि ती तू जोडली आहेस याचा कधीतरी अभिमान स्वतःला बाळग की हो हे माझ्यामुळे ही माणसं माझ्या बरोबर आहेत, तुझ्या स्वभावामुळे आहेत. सो आहेस तशी राहा. कुठल्याही दुसऱ्या फॅक्टरनी चेंज होणाऱ्यातली तू नाही आहेस. कधी कधी डगमगतेस, दमतेस, त्यावेळेला थोडासा एक पॉज घे, मोठा श्वास घे. आई बाबा, सान्वी, सिद्धार्थ, आई बाबा, सासू सासू सगळ्यांना डोळ्यासमोर आण, कारण त्यांचं तुझ्यावर मनापासून प्रचंड प्रेम आहे आणि ती तुझी खरी ताकद आहे. सो डगमगण्याचं, जरी डगमगलीस तरी ओके, ते आहेत तुझ्याबरोबर. दमलीस तरी हरकत नाही, कधीतरी सगळेच जण दमतात. त्यामुळे स्वतःला प्रत्येक वेळेला कोसून घ्यायची पण गरज नाही की अरे मी असं कसं केलं. सो आहेस तशी राहा आणि थोडेसे जे बदल करायला हवेत ते वयानुरूप होतील. आता आली आहेस, तुझी 40शी जवळ आली, अजून 2-4 वर्षांनी होशील 40ची. पण जसं तुझं म्हणणं आहे 40शीत पण तू संतूर मॉम दिसली पाहिजे. सो ते पण मेंटेन कर. स्वतःकडे, स्वतःच्या हेल्थकडे, तू शुगरकडे अजिबात लक्ष देत नाहीयेस. तोंडावरची साखर रक्तात जी आहे ती तोंडावर पण येते. सो जरा सान्वीसाठी का होईना स्वतःवरती कंट्रोल कर आणि अजून खूप जग बघायचंय तुला, तिला दाखवायचंय आणि छान आहेस, अशीच राहा. खूप मस्त. थँक्यू सो मच. तू मज्जाच्या अड्ड्यावर आलीस आणि मला फार लाईनअप नाही करावं लागलं, कारण का एक म्हणजे काय म्हणतात, 1 कॉल अवे होतीस तू की आणि मी विचारायला आपलीच एक मैत्रीण आहे अक्षया नाईक, तिचं कल्चर किचन आहे. सो त्याकडून तुला एक छान गिफ्ट. थँक्यू. आणि खरंच एक वेगळी सुरभी व्हावी, जे मी आताही म्हणेल, एक वेगळी सुरभी आम्हाला कळली आणि नंबर 1चं तुझं जे कनेक्शन आहे ते लाईफ टाईम राहू दे आणि तू नेहमीच नंबर 1 राहू दे. थँक्यू सो मच आणि तुला खरंच ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला कसं वाटलं मज्जाच्या अड्ड्यावर? मला प्रचंड आवडलं, कारण अतिशय ताई, विशाखाताई यांचं म्हणजे जे काही आतापर्यंत अड्डे झाले आणि म्हणतात ना की इट वॉज अ मॅनिफेस्टेशन की मला पण जायचं यार अड्ड्यावरती. आणि 2 दिवसांनी तुझा मेसेज येणं की हे खरंच, आणि तुम्हा सगळ्यांना मी मगाशी म्हटलं तसं, कारण आता तुमचे चेहरे सगळ्यांचे ओळखीचे झाले. सो थँक्यू सो मच. मला वेगळ्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठीचा हा एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला. आय होप ज्या कोणाला काही गोष्टी खटकल्या असतील किंवा काय, मी अशीच आहे, मी काही नाही करू शकत पण आहे जे काही म्हणणं आहे ते छान पद्धतीने मांडायचं. मला पण मज्जा आली आणि मज्जाचा अड्डा हा खूप कमाल दिवसेंदिवस वाढतोय. तो असाच वाढत राहू दे, कारण लोकांना कट्टे बिट्टे माहिती असतात, आता अड्डे माहिती असू दे. किती छान. थँक्यू. आणि ही वन ऑफ द बेस्ट कॉम्प्लिमेंट होती आणि ती मी ठेवणार आहे प्रोमो मध्ये. सो तुम्हाला हा अड्डा कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरभी भावेचं चॅनल देखील सबस्क्राईब करा, कारण का जे नवीन जन्माला आलंय सो त्यालाही सबस्क्राईब करा. आणि मी मज्जा गलंकिता म्हणजे संपूर्ण टीम सोबत आणि सुरभी भावे सोबत घेते तुमचा निरोप. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.